परमेश्वर के नाम की स्तुति हो। परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देत आहे। परमेश्वर की आराधना करने के लिए, परमेश्वराची आराधना करण्यासाठी, परमेश्वर के सानिध्य को अनुभव करने के लिए परमेश्वराची उपस्थिती अनुभव करण्यासाठी प्रभु ने योजना की गई परमेश्वराने केलेल्या योजनेनुसार इस उपवास के महासभा पर या उपवासाच्या महान सभेमध्ये यहाँ पर शामिल होने के लिए यामध्ये सहभागी होण्यासाठी आए गए तमाम भाइयों को, बहनों को सर्व येणाऱ्या बहीण आणि भावांसाठी मसीह यीशु के नाम पर प्रेमी वंदना पेश करता हूँ। मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हाला धन्यवाद करत आहे। वचन पर प्रवेश करने से पहले वचनामध्ये जाण्याआधी वचन से वचन का एक भाग मैं छूकर हम प्रार्थना कर वचन की ओर प्रवेश करेंगे। एका वचनाची गोष्ट सांगून मी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रार्थना करून आपण पुढे चालूया। नीति वचन 18वें अध्याय पर नीति वचन 18 अध्याय उसका 14वां वाक्य त्याचं 14वं वाक्य फिर एक बार पढ़ के सहायता करेंगे। आपण वाचून बघूया। टेंशन मत लो। रोग में मनुष्य अपनी आत्मा से संभलता है, परंतु जब आत्मा हार जाती है तब इसे कौन सह सकता है। एक और बार जरा पढ़िएगा। रोग में मनुष्य अपनी आत्मा से संभालता है, रोग में मनुष्य अपनी आत्मा से संभलता है, परंतु जब आत्मा हार जाती है तब इसे कौन सह सकता है। जब आत्मा हार जाती है, ज्यावेळेस आत्मा हरून जातो पढ़ो, तब इसे कौन सह सकता है। त्याला कोण सहन करू शकतं। जब आत्मा हार जाती है, जेव्हा आत्मा हारतो इसे कौन सह सकता है। त्याला कोण सहन करू शकतं। इसका मतलब ह्याचा अर्थ आहे आपके जीवन के जीत और हार को, तुमच्या जीवनामधले हार आणि जिंकण्याची गोष्ट, इसका निर्णय ह्याचा निर्णय शरीर नहीं देता, ह्याचा निर्णय शरीर नाही देत, आत्मा देती है। आत्मा देत आहे। मैं वापस कहता हूँ, मी पुन्हा एकदा सांगत आहे। एक्चुअली मलयालम ट्रांसलेशन में ये पूरी तरह अच्छी तरह उस बात को छू नहीं पाया। मल्याळम मध्ये जे ट्रान्सलेशन म्हणजे परिवर्तन केलेलं आहे ते व्यवस्थित होत नाही याच्या बरोबर, लेकिन अंग्रेजी में इंग्लिश मध्ये ऐसा कहा गया है, असं म्हटलं गेलेलं आहे, मनुष्य की आत्मा, माणसाची आत्मा, द स्पिरिट ऑफ मैन, मनुष्याची आत्मा, ये हमारी जिंदगी की जीत को तय करता है। ह्या गोष्टीला, आपल्या जिंकण्याच्या गोष्टीला प्रगट करत आहे। इसलिए म्हणूनच बाहर का मनुष्य, बाहेरील मनुष्य कमजोर हो रहा है तो भी, आपला बाहेरील मनुष्य प्रतिदिवस कमजोर होत असला तरी भीतरी मनुष्य आतील मनुष्य प्रबल होने के लिए आतील मनुष्य एकदम ताकदवान होण्यासाठी हम उपवास के साथ यहाँ पर बैठे हैं। म्हणून आपण उपवास आणि प्रार्थना करत आहोत। मैं क्या बोल रहा हूँ, समझ में आ रहा है आपको? प्रभूचे दास काय बोलत आहे ते तुम्हाला समजत आहे का? एक सरल उदाहरण देता हूं मैं एक सरळ सोपं उदाहरण तुम्हाला देत आहे। एक बच्चे का जन्म, एका लहान मुलाचा जन्म होणं एक स्त्री और पुरुष के मिलन से होता है क्या? एक स्त्री आणि पुरुषाला एकत्र होऊन होत आहे, या फिर या म्हणजेच आत्माओं के पिता से, आत्म्याच्या पित्यापासून आत्मा उस भ्रूण के अंदर जब प्रवेश करती है तब होती है क्या? त्या गर्भाशयामध्ये जेव्हा प्रवेश करतो होती है क्या? होत आहे का? सवाल है, हा एक प्रश्न आहे। समझ लो मेरी बात। गोष्ट समजत आहात ना तुम्ही? बाहरी तौर पर बाहेरील गोष्टीमधून हम बहुत कुछ करते हैं, आपण सर्व काही गोष्टी करतो, लेकिन पण उसको जीवन दिलाने वाली, त्याला जीवन देण्यासाठी आत्मिक बातें त्याच्यामध्ये आत्मिक गोष्ट आत्मा में प्रवेश कर आत्म्यामध्ये प्रवेश करून, आत्मा द्वारा चलाए जाकर, आत्म्यामध्ये चालून, आत्मा द्वारा नियंत्रण करने के लिए, आत्म्याद्वारे नियंत्रण होण्यासाठी, आत्मा की योजना के अनुसार, आत्म्याच्या नियंत्रण योजनेसाठी, आत्मा की अगुवाई के अनुसार, आत्म्याच्या नियंत्रणाद्वारे होण्यासाठी, आत्मा की सामर्थ्य के अनुसार आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे अपने आप को आपल्या स्वतःला प्रभु के परमेश्वरामध्ये चरणों पर सौंपना, परमेश्वराच्या चरणामध्ये सोपणे, इसे उपवास कहते हैं। ह्याला उपवास म्हणतात। इसलिए म्हणून
बाहरी तौर पर यहाँ पर जो कोई भागने की कोशिश करेगा इथं बसलेलं कोणी जर बाह्य गोष्टी इस भागदौड़ पर या भागदौडीमध्ये हार जाएगा, तो हरून जाईल. लेकिन पण जो व्यक्ति जो व्यक्ती आत्मा में जागृत है, आत्म्यामध्ये जागृत आहे, जैसे दास ने कहा, ज्याप्रमाणे दासांनी बोलले, वो इंसान मतलब उसका शरीर जाने दो, त्या मनुष्याचं शरीर जाऊ द्या, लेकिन उसके जाने के बाद भी त्याच्यानंतर जाण्याच्या नंतर उसके लिए काम करने के लिए त्याच्यासाठी काम करण्या आत्मिक वेदियां आत्मिक वेदिया काम करेगी. काम करत राहील. विश्वासियों, विश्वासी जन हो, भाइयों, भाऊ बहनों, बहिणी लोक, तू आज आत्मिक तट पर जब खड़े होने लगेगा, तुम्ही आत्मीय तटामध्ये जेव्हा उभे राहताल, आत्मा का वचन तेरे जीवन पर जब काम करने लगेगा, तुझ्या आत्मेचं वचन तुमच्या जीवनामध्ये काम करू लागेल. शायद तेरी धरती की टिकट कट जाएगी, काय कारण असतं तुमच्या धरतीमध्ये राहणाऱ्या गोष्टी, लेकिन उस आत्मिक अवकाश पर त्या आत्मिक अवकाशामध्ये तेरी पीढ़ियों को भी, तुमच्या पिढीने देखील, तेरे देश को भी तुमच्या देशाला आकर्षित करने के लिए आकर्षित करण्यासाठी परमेश्वर की आत्मा ने परमेश्वराच्या आत्म्याने तुझे चुन कर यहाँ पर रखा है. तुम्हाला निवडून ह्या ठिकाणी उभं केलंय परमेश्वराने. समझ रहे हो मेरी बात? तुम्ही समजत आहात ना? इसका दूसरा पहलू है, त्याची दुसरा बाजू आहे. बाबा लोग टोना करने वाले लोग करते हैं, बाबा भगत बुवा, तुम्हाला ते सर्व चांगल्या रीतीने माहिती आहे. सत्य की आत्मा जिसके अंदर आ गई उसको ये प्रवेश, ये प्रकाश नहीं है. ज्याच्यावर सत्याची आत्मा उतरते त्याच्या ह्या सर्व क्योंकि गोष्टी भूलना मत, विसरू नका, परमेश्वर से सब कुछ आरंभ होता है. कारण परमेश्वरापासूनच सुरुवात होते सर्वांची. परमेश्वर हर बातों का मूल है. परमेश्वर त्याचा मूळ पाया आहे. तो जो कुछ हो रहा है, जे काय होत आहे, जो कुछ देखने को मिल रहा जे है, आपण पाहत आहोत, वचन के अनुसार नहीं है. तो तर जर वचनाच्या अनुसार त्या गोष्टी नाहीत, अगर परमेश्वर की योजना के अनुसार नहीं है तो परमेश्वराच्या योजनेच्या अनुसार त्या गोष्टी समझ नसतात. लेना कहीं ना कहीं उल्टा फिर हो गया है. जर त्या गोष्टी होत नाही तर समजून घ्या कुठे ना कुठे चुकीच्या गोष्टी होत राहिल्यात. इसलिए म्हणून प्रभु के दास ने एक शब्द इस्तेमाल किया, दासांनी एक शब्द उच्चारला, निर्मलता. निर्मळपणा, शुद्धताविषयी सांगितलं. ये निर्मलता शब्द को आप जानते हो? शुद्धताविषयी तुम्ही जाणता? निर्मलता शुद्धता किसी लता या निर्मला किसी का नाम नहीं है, कुठल्या मुलीचं लता किंवा निर्मला नाव लेकिन इसका एक नाहीये. अच्छा उदाहरण मैं आपको दे सकता हूँ. ह्याच्या विषयी मी एक चांगलं उदाहरण दास देऊ एक शकतात. अच्छा उदाहरण मैं आपको दे एक सकता हूँ. चांगलं उदाहरण देऊ शकतात ते. एक नदी एक नदी, की शुरुआत नदीची सुरुवात होत असताना कहाँ से होती है? कुठून होत आहे? अक्सर पहाड़ों से, डोंगरांमधून नदींची सुरुवात होत असते, पत्थरों के बीच में से, दगडांमधून होते. जहाँ पर हिम जेव्हा बर्फ वो पिघलने लगता ते है, वितळायला लागायला लागतं, तब पानी बहने लगता है. तेव्हा पाणी वाहायला लागतं तिथे. हाँ या ना? हा किंवा नाही बोला. वहां पर जाकर अगर आप एक गिलास पानी लेने की कोशिश करोगे, जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जर एक ग्लास पाणी घेण्याचा प्रयत्न केला वो तर आपको शुद्ध मिलेगा कि नहीं? ते पाणी तुम्हाला शुद्ध किंवा निर्मळ मिळेल की हाँ नाही? या ना? हाँ लेकिन किंवा नाही? वहां से शुरुआती जगह से तेव्हा सुरुवाती जागेपासूनच छोड़कर सोडून 10 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर 15 किलोमीटर अगर एक गिलास पानी आप उसी नदी का पानी पकड़ने की कोशिश पुन्हा करोगे, एकदा त्याच पाण्याने जर तुम्ही पाणी घेताल, आपको तुम्हाला जितने लोग वहाँ पे रहते थे उस नदी के किनारे, जेवढी लोक त्या नदीच्या किनारे राहत असतील, उन्होंने पानी पे मिलाया हुआ साबुन मिलेगा, त्या पाणीमध्ये मिळवलेलं साबण मिळेल, उनके शरीर का मैल मिलेगा, त्या शरीराची घाण मिळेल, उनका तेल मिलेगा, तेल मिळेल, बाकी जो है आप जोड़ लो. बाकी सर्व काय आहे ते तुम्हाला सर्व जोडून तो ये जातं. पानी निर्मल कहाँ है? हे पाणी निर्मळ कुठे आहे? शुद्ध 15 कुठे? 15 किलोमीटर दूर की उसकी शुरुआती जगह पर. 15 किलोमीटर जेव्हा जिथून सुरुवात झाली तिथे आहे. जवाब दो, तुम्ही बोला, कहाँ है निर्मल? कुठेही निर्मळ. है? एक दास होने के नाते बोलने में हिचकिचाहट नहीं हो रही, फिर भी बोल देता हूँ. हाँ, मी दास या नात्याने मी तुम्हाला बोलू इच्छितो की मी सांगण्यात काही हिचकिचत नाही. हमसे भी बेहतर निर्मलता में आपल्या पण अतिशुद्धतापेक्षा पण जीवन का जल जीवनचं जल तुम्हें मिलेगा तुम्हाला मिळेल अगर तर जीवन के जीवनाच्या सोते स्तोत्रामधून
परमेश्वर के साथ परमेश्वराच्या बरोबर आप अगर जुड़ पाए तो, परमेश्वराबरोबर जर तुम्ही जुडलात तर. नहीं समझे? नाही समजलं? अक्सर सब लोग क्या बोलते हैं मालूम है, नेहमी सगळेजण असं बोलतात, हम दासों को देखकर थम जाते हैं आम्ही दासांना बघून थांबून जातो. एंड कुछ इसका फायदा उठाने वाले सेवक लोग भी है, मैं अफसोस के साथ कह रहा हूँ, बट है. असं काय करणारे भरपूर दास. लेकिन एक दास होने के नाते मी प्रभूचे दास असण्याच्या नाते परमेश्वर मेरे द्वारा, परमेश्वर त्यांच्याद्वारे, यहाँ पर बैठे हर एक के द्वारा इथं बसलेल्या प्रत्येक जणांच्या क्या द्वारे कहता है मालूम है, काय बोलत आहे माहितीये? निर्मलता के साथ तुझे चाहिए ना, शुद्धताच्या द्वारे तुम्हाला पाहिजे ना, जीवन के सौते के पास चले जाना. जीवनच्या सोत्या जवळ जा तुम्ही. लेकिन हमें आसान क्या है, आम्हाला सगळ्या सोप्या गोष्टी आहेत, इस बाहरी मनुष्य पर या बाहेरील मनुष्याच्या द्वारे आसानी से जो मिल सके, ज्या सोप्या रीतीने मिळतील, अंदर के भीतरी मनुष्य को आतल्या आतील मनुष्यासाठी काही नाही, उसकी विशालता के लिए, त्याच्या मोठेपणाविषयी काही उसकी नाही, बढ़ोतरी के लिए त्याच्या वाढण्यासाठी काही नाही. हम आत्मा में संचार करने के लिए तैयार नहीं होते. आपण आत्म्यामध्ये फिरण्यासाठी योग्य मन लावत नाही. इसलिए क्या हो जाता है, म्हणून काय होतं, प्रभु का दास यूहन्ना, प्रभूचे दास यूहन्ना बोलत मैं नाही. वचन नहीं ले रहा हूँ, उसके वचन उनके बोलत नाहीये. उनके पत्रिका पर ऐसा कहता है, त्याच्या पत्रामध्ये असं बोलले गेले मैं आहे, चाहता हूँ मी बोलत आहे, कि तेरी आत्मा में जो शुभता है, तुझ्या आत्म्यामध्ये जी शुद्धता आहे, शुभता शुभता तुझ्यामध्ये जी, शुभ रहना, शुभ राहणं हाँ, आहे, मंगल रहना, चांगले पण राहणं, कल्याणमय रहना. कल्याणमय होणं उसके आहे. अलग अलग शब्द है, मैं मेरी उसमें बता रहा हूँ. त्याच्यामध्ये लिहिलेले शब्द दास बोलत आहे, ये तेरे शरीर पर भी प्रकट होना चाहिए. हे गोष्टी तुझ्या शरीरामध्ये पण प्रगट व्हायला पाहिजे. तो दास होने के नाते एक दास होण्याच्या नाते वचन बेचते वक्त वचन देत असताना ताली बजाने वाले लोगों की गिनती नहीं, टाळी वाजवणाऱ्या लोकांना, लेकिन पण जिस आत्मा की शुभता के साथ, ज्या आत्म्याच्या पवित्रताच्या साथ, जिस निर्मलता के साथ ज्या शुद्धताच्या ये सोबत वचन आपके पास आ रहा है, वचन तुमच्या जवळ हम येत आहे. चाहते हैं, आम्ही चाहत मैं आहे, चाहता हूँ, दास बोलत आहे, वचन चाहता है, वचन बोलत, परमेश्वर की इच्छा है, परमेश्वराची ये योजना आपके आहे. जीवन के तुमच्या जीवनामध्ये हर एक गति पर तुमच्या चालणाऱ्या परमेश्वर की परमेश्वराची शोभा को, तुमच्या शोभनीय श्रेष्ठता को, श्रेष्ठतामध्ये, प्रकाश को प्रकाशमध्ये प्रवेश करवाकर प्रवेश केला पाहिजे. आपके द्वारा तुमच्या द्वारा अनेक लोगों को अनेक लोकांना परमेश्वर की रोशनी दिखे. तुमचा प्रकाश दिसला पाहिजे. तो वचन बांटते वक्त वचन वाटत असताना इच्छा क्या है, इच्छा काय आहे, आत्मा के अंदर की शुभता आत्म्याची असलेली शुद्धता आहे तेरे किचन पर भी दिखना चाहिए, तुमच्या स्वयंपाक घरामध्ये दिसली पाहिजे. ती तेरे काम करने वाले जगह पर भी दिखना चाहिए. तुम्ही जिथे काम करता तिथे देखील तू 10 रुपए किसी को देता है तो वहां पर भी दिखना चाहिए. तुम्ही जर 10 रुपये कोणाला देताय तर त्याच्यामध्ये किसी से दिसली बात पाहिजे. करता है तो वहां पर प्रकट होना चाहिए. तुमच्या बोलण्या चालण्याद्वारे पण दिसलं पाहिजे. तेरे नींद में दिखना चाहिए. तुमच्या झोपण्यामध्ये देखील दिसलं दाऊद पाहिजे. की भाषा में बोलूं तो दाविदाच्या भाषेमध्ये तेरे बिछोने पर भी तुमच्या बिछाण्यामध्ये परमेश्वर की पवित्र सोच तुमची बिछाण्यामध्ये प्रकट होनी चाहिए. प्रगट झाली पाहिजे. समझ रहे हो मेरी बात? दासांच्या शब्दांना समजत आहात ना तुम्ही? क्योंकि बिस्तर में सोता तेरा शरीर है, कारण तुमच्या बिछाण्यावर तुमचं शरीर झोपत तेरी आहे. आत्मा नहीं सो रही है. तुझी आत्मा ओह. नाही झोपत. नहीं समझे? नाही समजले? बिस्तर पर तू सो रहा है ना, बिछाण्यामध्ये तुम्ही झोपत आत्मा आहात सो रही है क्या? ना? आत्मा झोपते का? वचन से साबित करूं, वचनाने प्रूफ करू, म्हणजे स्थापित करू का ती गोष्ट? रेफरेंस नहीं लूंगा, बट जस्ट फक्त बोलतो. वचन कहता है वचन बोलत आहे, जब पुरुष सो रहे थे, जेव्हा पुरुष माणूस झोपत होता, दुश्मन ने आके क्या कर दिया? दुश्मनाने येऊन काय क्या, केलं? व्हाट्स द वर्ड फॉर दैट? बीज, हाँ? बीज. बीज नहीं, बीज का ऑपोजिट वो डाला, जंगली बीज डाला. हाँ हाँ या ना? पुरुष मनुष्य, when the men slept, मनुष्य येऊन तिकडे झोपत असताना जे जंगली बीजांना टाकून गेला, दुश्मन आके दुश्मन येऊन क्या डाला? काय टाकलं? जंगली. जंगली बियांना. आप कब सोते? तुम्ही केव्हा झोपता? शारीरिक तौर पर आंखें मूंदना गलत शब्द है, आंखें बंद करके मूंद गया तो मर गए मतलब. नॉर्मल रीतीने बघायला गेलं तर आपण डोळे झाकून झोपतो. लेकिन आत्मा के तट पर काम चालू है. आत्म्याच्या गोष्टीमध्ये काम सतत चालू असतं. इसका मतलब याचा अर्थ, एक बात को पेश करने से पहले एक गोष्ट सांगण्याआधी, यहाँ का ये रूप है ना,
हे आपलं जे शरीर आहे ना, यहाँ पर प्रकट होने से पहले इथं प्रगट होण्याच्या आधी आत्मा में प्रकट होता है। आत्म्यामध्ये प्रगट होत आहेत त्या. समझ रहे हो मेरी बात? समजत आहात का तुम्ही? अगर ये बात समझ में आ गई तो ही जर गोष्ट जर तुम्हाला समजली, तुम बाहर पर कार्य करोगे या फिर आत्मा पे कार्य करोगे? तुम्ही बाहेर पण आणि आत्म्यामध्ये पण कार्य करता. बाहर करोगे क्या? बाहेर कार्य करताल का? आत्मा में कार्य करोगे? आत्मामध्ये कार्य करताल का? हेलो, हर जगह जल्दी पहुंचना है ना? लवकरात लवकर पोहोचायचंय हाँ ना? कि ना? हाँ किंवा नाही जल बोला. आप मुझे बताओ, शुरुआत अगर आत्मा में हुई है तो, जर सुरुवात आत्म्यामध्ये जर झाली लेकिन आहे, इलाज मैं यहाँ पर कर रहा हूँ तो जर मी इलाज शरीरामध्ये करत आहे, मेरी भलाई, माझी भलाई, मेरी शुभता, माझी शुद्धताई, मेरी बढ़ोतरी, माझं वाढणाऱ्या गोष्टी, मेरी शुभता माझी चांगुलपण देरी से आएगी उशिरा येईल का या जल्दी में आएगी? का लवकर येईल? इसलिए जो कार्य जे कार्य 10 साल में 10 वर्षामध्ये लेकर हो रहा है, जे घेऊन होत आहे, शायद परंतु अगर आत्मा में आत्म्यामध्ये हम अगर जागृत होते तो, जर आत्म्यामध्ये आपण जर जागृत असेल तर वचन कहता है वचन बोलतं क्षण भर में क्षणाभरामध्ये परमेश्वर का कार्य प्रकट हुआ। परमेश्वर कार्य आपले प्रगट करेल. हेलो, समझ रहे हो मेरी बात? समजत आहात ना तुम्ही? ये बात की समझ बूझ या गोष्टीची समज आणि हमारे जीवनों पर आपल्या जीवनामध्ये उपवास के द्वारा उपवासाच्या द्वारे यहाँ पर प्रकट होना चाहिए। इथं प्रगट झाली पाहिजे. अगर इस दर्शन के साथ ह्या दर्शनाच्या द्वारे अगर आप प्रवेश करने के लिए तैयार है तो जर तुम्ही प्रवेश करू इच्छुका तर आपके जीवन की गतियों पर, तुमच्या जीवनाच्या चालणाऱ्या इस गतीमध्ये कलीसिया की अवस्था पर या कलिशाच्या अवस्थावर परमेश्वर जो बातें खड़े रखेगा ना, ज्या परमेश्वर ज्या गोष्टी स्थापित करतील ना, जैसा वचन कहता है, जसं वचन सांगत आहे, पाताल के गुम्मटे नहीं जीत पाएगी। अधोलोकाचे फाटक कधी प्रबळ होणार नाही. कोई मानसिक नेता उसको रोक नहीं पाएगा। आपला मनुष्याचा नेता त्याच्यावर प्रबळ होणार नाही. मनुष्य की योजना टूटते हुए देखोगे, मनुष्याच्या सर्व योजना परमेश्वर की शुभता व्यापार होते हुए देखोगे। परमेश्वराची चांगल्या गोष्टी क्यों मालूम है? कारण काय माहिती? अगर ये शारीरिक होता तो हे शारीरिक असतं तर एक कपड़े के अंदर तुम उसको लपेट सकते हो, तुम्ही एका कपड्यामध्ये लपटलं असतं, एक कफिन के अंदर आप उसको लपेट सकते हो, त्या डब्यामध्ये तुम्ही ते बांधलं असतं. लेकिन ये आत्मिक होने के कारण त्या गोष्टी आत्म्याच्या असल्या कारणाने ये उस समुद्र से लिए गए रेत के समान है। त्या समुद्रामधून घेतलेल्या वाळू इसको समान आहे. जितना तू पकड़ने की कोशिश करेगा, जेवढा तुम्ही ह्याला पकडता, ये उतना तेरे मुट्ठी से फिसलते जाएगा। तेवढा त्याच्या मुठीत रुक्षे मनरमस्या, इस उपवास की प्रार्थना या उपासाची प्रार्थना आत्मिक तट पर आत्मिक गोष्टीमध्ये कुछ विशालता है, परमेश्वर प्रकट कर रहा है। खूप मोठी गोष्ट प्रगट करत कुछ आहे. बातों को पकड़ कर रखने के लिए काही गोष्टी पकडून ठेवण्यासाठी मनुष्य शैतान शैतान योजना रखते वक्त योजना करता. प्रभु के दास प्रभु के दास वचन कहता है, वचन सांगत परमेश्वर कह रहा है, परमेश्वर इसकी बोलत आहे. विशालता याची मोठीपणा एक मुट्ठी पर नहीं, परमेश्वर के हाथों पर है। परमेश्वराच्या हातामध्ये आहे. हालेलुया. सेकेनियाम थोरियाम शेफिरिया सारा। एहस्केल से प्रभु पूछता है, इस कलेला परमेश्वर बोलत आहे, एक बंदा, एक माणूस, एक मनुष्य एक माणूस यदि मुझे मिले तो मला जर भेटला तर उस देश को त्या देशाला नाश होने से मी नाश होण्यापासून मैं बचाऊंगा। मी वाचवेल त्याला. तू गिनती मत देखना, तू गिनती मोज साथ में ज्यादा नहीं रहेंगे, संगती बरोबर लेकिन अकेले जब है तो भी अकेला तुझे स्थिर करने वाले परमेश्वर पर स्थिर करणाऱ्या परमेश्वरावर पकड़ कर रहकर पकडून चाल. आगे बढ़ने के लिए पुढे चालण्यास परमेश्वर की आत्मा द्वारा परमेश्वराच्या आत्म्यात बल धारण करने के लिए बल धारण करण्यासाठी दास दास इन दिनों तैयार हो जा। ह्या दिवसांमध्ये तू तयार हो. स्थापित करेगा, ह्या गोष्टी मी स्थापित करेन. स्थापित करेगा, स्थापित होतील ह्या सर्व गोष्टी. स्थापित करेगा। हे स्थापित होतील.
हम थोड़ी इलेक्शन पे खड़े हैं। आपण थोडी इलेक्शन करण्यासाठी उभा आहे. जो मेरे बाजू 10,000, माझ्या 10,000, 15,000 त्या बाजूला 15,000 नहीं चाहिए। नाही पाहिजे मला असं. लेकिन एलिशा से पूछना, एली आणि एलिशा संती एलिशा से पूछना। एलिशा बरोबर बोला. दास आके बोल रहा है, दास येऊन बोलत आहे. नीचे तराई पर देखो, खाली तराईमध्ये बघ, दरीमध्ये बहुत सारे लोग आके उतर के खड़े हैं। खूप जण येऊन उभे राहिलेले आहेत. दास बोलता है, दास बोलत आहे, प्रभु इसकी आंखें जरा खोल। ह्याचे डोळे उघड. जब दो लोग बात कर रहे हैं, दोन जण बोलत असताना कितनी दूरी हो सकती है आप जरा सोच लेना। किती त्यांच्यामध्ये दूरी असेल ते तुम्ही समजून घ्या. मैं और बहन यहाँ पर अभी बात कर रहे हैं, मी आणि माझे बहीण आणि भाऊ जेव्हा बोलत आहोत, अभी हमारे बीच में इतने का अंतर है। आमच्यामध्ये एवढं जे अंतर आहे. दास ने प्रार्थना किया, दासांनी प्रार्थना केली, उसके दास का आंख खुलने के लिए। त्यांच्या दासांची डोळे उघडण्यासाठी. इतने डिस्टेंस पर आप कितने लोगों को खड़ा रख सकते हो? एवढ्या अंतरामध्ये तुम्ही किती लोकांना उभं करू शकता? वापस पूछ रहा हूँ, यहाँ पे इन कितने लोग, आप में से कितने लोग यहाँ पर हम दोनों के बीच में आके खड़े रह सकते हैं? तुमच्यामध्ये किती जण आमच्यामध्ये येऊन उभं राहू शकता? कितना? 2 लोग मैक्सिमम। दोन जण कमीत कमी. ये चिंटू मिंटू है तो 2-3 लोग, हे जर लहान लेकर आहे तर 2-3 उभे. बराबर बरोबर ना? लेकिन जब दास का आंख खुल गया, जेव्हा दासाचे डोळे उघडतील, वो देख रहा है, ते बघत आहे. वहां पर जितने लोग खड़े हैं ना, जेवढे लोक तिथे बसलेत ना, उससे भी बड़ा, त्याच्यापेक्षा पण मोठं, इस छोटे से, ह्या छोट्याशा, इस दूरी पर ह्या अंतरामध्ये परमेश्वर की सेना खड़ी है। परमेश्वराची सेना उभी आहे. तेरे दार्शनिक आंखों पर जो दिखती है, तुझ्या शारीरिक डोळ्याने जे दिसत आहे, बड़ी है, मोठी आहे, सही है, बरोबर आहे, लेकिन सच ये है, पण सत्यता ही आहे, वहां जितने हैं जेवढे तिकडे आहेत, उससे ज्यादा तेरे और प्रभु ने पहरा लगा के रखा है। त्याच्यापेक्षाही अधिक तुझ्या आजूबाजूला उभे ये केले आहे. देखने के लिए तेरी आत्मिक आंखें आज खुलने दे। ह्या बघण्यासाठी तुझ्या आत्मिक डोळे तू उघड. तू समझ ले, तेरे लिए लड़ने के लिए परमेश्वर खुद उतर गया है। हे समजून घे, तुझ्यासाठी लढण्यासाठी परमेश्वर उतरला आहे. पास्टर, मास्टर, अगर प्रभु मेरे लिए लड़ने के लिए है तो परमेश्वर माझ्यासाठी लढण्यासाठी मैं आहे. क्यों लड़ूं? मी का लढू? अरे अरे प्रभु कह रहा है, परमेश्वर बोलत आहे, मैं आत्मा में युद्ध करता हूँ, मी आत्मेमध्ये युद्ध करत लेकिन आहे. आत्मा से आणि आत्म्याने इस धरती पर ह्या धरतीवरती कुछ लाना है तो जर आणण्याचं असेल, मुझे एक मनुष्य की जरूरत है, एक मला माणसाची गरज क्योंकि आहे. मैंने मी नी धरती मनुष्य को सौंपा है। मनुष्याच्या हातात. अगर एक मनुष्य, अगर एक दास, अगर एक दासी इस योजना के अनुसार अपने आप को खोलने के लिए तैयार है तो मैं उस दरवाजे द्वारा आऊंगा, युद्ध लड़ूंगा, मेरी महिमा प्रकट होगी, मेरा राज्य फैलेगा। माझं राज्य पसरेल. आमेन, हालेलुया. समझ रहे हो मेरी बात? माझ्या गोष्टीनं हैं? समजत आहात? प्रभु युद्ध लड़ेगा, परमेश्वर लढेल. देखने दो। बघू दे. हाँ। हो। प्रभु की योजना प्रकट करने के लिए परमेश्वराची योजना प्रकट रखी गई। ठेवलेली. परमेश्वर के मंदिर यहाँ पर बैठे हैं। परमेश्वराचे मंदिर इथं बसलेले आहेत. ये मंदिर बंद करके रखना है तो बंद करके रख, जर हे मंदिर तुम्हाला बंद करून ठेवायचं तर तुम्ही बंद तुझे करा. खोल के रखना है तो खोल के रख। जर तुम्हाला उघडायचं तर तुम्ही हाँ, उघडा. 7 महीना 8 महीना 7-8 महिने चर्च बंद है, चर्च बंद आहे. लेकिन परमेश्वर के जीवित मंदिर बंद नहीं है। परमेश्वराचे जिवंत मंदिर बंद आहे. परमेश्वर के जीवित मंदिर बंद नहीं है, जिवंत शरीर आहे, मंदिर बंद क्योंकि आहे. वचन ये कहता हे है, वचन हे सांगतं, जीवित पत्थरों समान जिवंत दगडाद्वारे परमेश्वर बनाते जा रहा है। आज जात आहे. 8 महीना सोते वक्त भी 8 महिने झोपत परमेश्वर अपनी मंदिर को बढ़ा रहा है। 8 महिने परमेश्वर अपनी योजना फैला रहा है, परमेश्वर का राज्य फैला रहा है। इसको समझकर याला समजून प्रभु के घुटने पर परमेश्वराच्या दिल के साथ, एकदम हृदयाने, अर्पण के साथ समर्पणाच्या साथ जितने लोग जेवढी लोक पाए जाते हैं, काय जात आहे, वचन कहता है, वचन सांगत आहे, सही समय आने पर, बरोबर वेळ येत आहे, सही समय आने पर प्रभु उठाएगा, प्रभू उचलेल. प्रभु उठाएगा। उठाने का काम प्रभु का, समय की योजना रखना प्रभु का, समयानुसार काम करणे देवाचं लेकिन इसके आहे. लिए त्याच्यासाठी इंतजार करना हमारी जिम्मेदारी। आपल्याला वाट बघणं गरजेचं आहे. मैं जो तैयार करके आया उसमें नहीं पहुंचा अभी तक। मी
दासांनी जे काय तयार केले वचन त्याच्यामध्ये ते जात नाहीये. मैंने वही बोला ना, मी तुम्हाला तेच सांगितलं. तैयारी यहाँ पर नहीं होती, तयारी इथं होत नाही, वहाँ पर होती है. आत्म्यामध्ये वरती होते ते. परमेश्वर का सानिध्य परमेश्वराची उपस्थिती हमारे जीवनों पर आपल्या जीवनामध्ये बरकरार रहने के लिए सतत राहण्यासाठी एक माहौल एक परिस्थिती हमें बनाना है. आपल्याला बनवायची आहे. ये हमारी जिम्मेदारी है. ही आपली स्वतःची स्वयं जिम्मेदारी आहे. ये उपवास के जरिए आप क्या कर रहे हैं? ह्या उपासाच्या द्वारे तुम्ही काय करू इच्छिता? पेट कम कर रहे हैं पोट कमी करत आहात का? या फिर खाना बख्श रहे हैं? का खाणं जेवण तुम्ही नाही. बंद करत आहात? नाही. आम्ही परमेश्वर के सानिध्य परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये यहाँ पर बरकरार रहने के लिए त्याच्यामध्ये राहण्यासाठी हम आपण एक माहौल बना रहे हैं. एक परिस्थिती तयार करत आहोत. क्या बना रहे हैं? परिस्थिती. ये जिम्मेदारी हमारी अरविंद. ही जिम्मेदारी आपली स्वतःची आहे. पुलिस वाला आएगा तो पुलिस वाले का माहौल चाहिए, बराबर. पोलीसवाला आला तर त्याची परिस्थिती आहे, तो अनुभव असला पाहिजे. अगर एक घर पे पुलिस आ गया, दो बात. एक घरामध्ये जर पोलीस आले तर दोन गोष्टी. अगर पण उस घर पे कुछ गफला किया है, जर त्या घरामध्ये काही जर गोष्टी झाल्या पूछने के लिए पुलिस आ गया, तर पोलीस येईल. या फिर उस घर पे त्या घरामध्ये कुछ प्रॉब्लम है जर काही प्रॉब्लेम झाले असतील कानूनी तौर पर, कायद्याच्या नुसार उसके लिए त्याच्यासाठी हल निकालने के लिए पुलिस आ गया. प्रयत्न करण्यासाठी येतात ते. ऐसे यहाँ पे कोई भी नहीं बैठा ना, हर दिन सुबह शाम पुलिस आपके घर पे आता है. असं कोणी नाही ना त्याच्या घरामध्ये. जब तक ये दो माहौल पैदा नहीं होता, जोपर्यंत ह्या दोन गोष्टी होत नाही, पुलिस वाला आएगा पोलीसवाला येईल का? है? येईल का? जब तक आपके शरीर पर तुमच्या शरीरावर एक बीमारी नहीं होती, जोपर्यंत रोग येत नाही, डॉक्टर आएगा. डॉक्टर येईल का? इस धरती की संविधान पर एक माहौल की जरूरत है. तो या धरतीच्या सर्व गोष्टींवर एक परिस्थिती, अनुकूल परिस्थितीची गरज आहे. स्वर्ग के राजा को, स्वर्गाच्या राजासाठी स्वर्ग की इच्छा स्वर्गाची इच्छा यहाँ पर प्रस्तुत करने के लिए यावर प्रस्तुत करण्यासाठी कितना अधिक किती अधिक माहौल पैदा कर परिस्थिती तयार करावी लागेल. हमें जरूरी है. हे आपल्याला जरुरी आहे. यही काम था आदम का. हेच काम होतं आदमाचं. यही काम था आदम का, हेच काम होतं आदमाचं. जिसने परिस्थिति बिगाड़ दी थी. ज्याने परिस्थिती चुकवली, उस परिस्थिति पर त्या परिस्थितीवर परमेश्वर की योजना के अनुसार परमेश्वराच्या योजनेच्या अनुसार काम करने के लिए काम करण्यासाठी परमेश्वराने आदम को चुना. आदमाला निवडलं. तेरे को क्यों मुरबाड में रखा है? तुला कशासाठी मुरबाडमध्ये ठेवले? तेरे को क्यों नवी मुंबई में रखा है? तुला कशासाठी नवी तेरे मुंबईमध्ये को क्यों ठेवले? भारत में रखा है? तुला कशासाठी भारतात ठेवले? यहाँ के अंधकार की शक्तियों ने या इकडच्या अंधकारच्या सामर्थ्याने परमेश्वर की योजना ना प्रकट हो, इकडच्या परमेश्वराच्या योजनांना प्रकट पूरी न होण्यासाठी, परिस्थिति को, पूर्ण परिस्थितीला, पूरे माहौल को पूर्ण परिस्थितीला बिगाड़ के रख दिया है. तो बिघडून ठेवला आहे. प्रभु कहता है, परमेश्वर बोलत मैं आहे, एक व्यक्ति द्वारा, मी एका व्यक्तीद्वारे, एक विश्वासी द्वारा, एका विश्वासाद्वारे, यदि वो मेरे लिए एक माहौल पैदा करेगा तो जर तो माझ्यासाठी परिस्थिती अनुकूल बाकी करेल, लोगों के अंदर भी प्रत्येक लोकांमध्ये देखील मैं मेरे कार्यों को माझ्या कार्यांना पूरा करूंगा. मी पूर्ण करेन. ये है आपकी जिम्मेदारी. ही आपली जिम्मेदारी आहे. ये है आपकी जिम्मेदारी. ही आपली जिम्मेदारी आहे. से जल्दी से वचन पर जाएंगे. आपण लवकरात लवकर वचनामध्ये जाऊया. निर्गमन 33वें अध्याय 33वा अध्याय उसके 13वें वाक्य से. त्याच्या 13 वचनात आपण जाऊया. और अब यदि मुझ पर तेरे अनुग्रह की दृष्टि हो तो मुझे अपनी गति से समझा दे, जिससे जब मैं तेरे ज्ञान पाऊँ तब तेरे अनुग्रह की दृष्टि मुझ पर बनी रहे. फिर यह भी ध्यान रख कि यह जाति तेरी प्रजा है. यहोवा ने कहा, मैं आप तेरे साथ चलूँगा और तुझे विश्राम दूँगा. उसने उससे कहा, यदि तू आप न चले तो हमें यहाँ से आगे न ले जा. आगे यह कैसे जाना जाए कि तेरे अनुग्रह की दृष्टि मुझ पर और अपनी प्रजा पर है? क्या इससे नहीं कि तू हमारे संग संग चले, जिससे मैं और तेरी प्रजा के लोग पृथ्वी भर के सब लोगों से अलग ठहरे.
यहोवा ने मूसा से कहा, मैं यह काम भी जिसकी चर्चा तूने की है करूँगा, क्योंकि मेरे अनुग्रह की दृष्टि तुझ पर है और तेरा नाम मेरे चित्त में बसा है। मूसा ने कहा, मुझे अपना तेज दिखा दे। उसने उससे कहा, मैं तेरे सम्मुख होकर चलते हुए तुझे अपनी सारी भलाई दिखाऊंगा और तेरे सम्मुख यहोवा नाम का प्रचार करूंगा, और जिस पर मैं अनुग्रह करना चाहूँ उसी पर अनुग्रह करूंगा, और जिस पर दया करना चाहूँ उसी पर दया करूंगा। फिर उसने कहा, तू मेरे मुख का दर्शन नहीं कर सकता, क्योंकि मनुष्य मेरे मुख का दर्शन करके कभी भी जीवित नहीं रह सकता। बस तू मेरे माझ्या मुख का माझ्या चेहऱ्याच्या दर्शन नहीं देख सकता, तू नाही बघू शकत, क्योंकि कारण मनुष्य यदि वो देखे तो तुझ्यावर बघेल जीवित नहीं रह सकता। तो जिवंत नाही राहू शकत। मैं इस 20वें वाक्य पर ह्या 20व्या वाक्यामध्ये असं बोलत पहुंचने आहे, से पहले जाण्याआधी परमेश्वराने कुछ बातें उन 13 और 20 के बीच में छुपा के रखे हैं जो मुझे छुआ। दासांना ते निर्गमाचा 33 अध्यायामधला 30 ते 20 वचनामध्ये 13 ते 20 पर्यंतच्या ज्या गोष्टी प्रगट केलेल्या आहेत आणि त्यांना हृदयस्पर्शी झाल्यात त्या गोष्टी, वो मैं आपसे त्या गोष्टी ते पेश करूंगा। ते तुम्हाला शेअर करू इच्छितात, मग ते तुमच्याशी सांगू इच्छितात ते। तो रुक के पढ़ना, ठीक है? 13वां वाक्य जरा पढ़ना। और हाँ, अब यदि मुझ पर तेरे अनुग्रह की दृष्टि हो तो हाँ। मुझे अपनी गति समझा दे। रुको, बोलो, बैठे। तुझ्या वचन दृष्टी पडल्यानंतर तुझी कृपेची दृष्टी माझ्यावर येऊ दे, जिससे ज्यामुळे जब मैं तेरे ज्ञान पाऊँ जेव्हा तुझं मी ज्ञान प्राप्त करू, तब तेरे अनुग्रह की दृष्टि तुझी कृपा दृष्टी माझ्यावर मुझ पर बनी रहे। माझ्यावर बनून असू दे। फिर यह भी ध्यान रख ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेव कि यह जाति तेरी प्रजा है। बस। ही जाती तुझी प्रजा आहे। बस पहली प्रार्थना दास की, पहिली प्रार्थना दासांची, मुझे मला तेरी तुझी मार्ग को सिखा। तुझ्या मार्गांना शिकव। कोई लिखा है ना 13वें पर? 13वें पर? हाँ। हाँ? मुझे मला तेरे तुझ्या मार्ग को तुझ्या मार्गांना मुझे सिखा। मला शिकव। क्यों? कारण अंग्रेजी पर उसने अच्छे से कैप्चर किया है, इंग्लिश मध्ये चांगल्या रीतीने बोललं गेलं आहे। सो दैट ताकि म्हणजेच ताकि मैं तुझे मी तुला जान सकूं। मी तुला समजू शकेल। समझ रहे हो मेरी बात? दासांच्या गोष्टीला समजत आहात ना? हमें लक्ष्य स्थान पर पहुंचना है, आपल्या ध्येयाकडे आपल्याला पोहोचायचं आहे। लेकिन लक्ष्य स्थान पर पहुंचने से पहले त्या ध्येयाकडे पोहोचण्याच्या आधी, उस लक्ष्य स्थान तक पहुंचने तक त्या ध्येयाकडे पोहोचण्याआधीच एक तय किया हुआ एक मार्ग होता है। ते थांबून ठेवलेला जो मार्ग आहे, उस मार्ग में एक मार्ग प्रभु के दास ने आज छुआ, पवित्रताई। त्या मार्गातला एक गोष्ट होते ती पवित्रताई। समझ रहे हो? समजत आहात? गाड़ी है, गाड़ी के अंदर पेट्रोल है, चलाने के लिए लोग है, बात करने के लिए लोग है, सब कुछ अच्छा है। गाडी आहे, त्याच्यामध्ये पेट्रोल आहे, त्याच्या सर्व काही गोष्टी आणि चालवण्यासाठी व्यक्ती देखील आहे। लेकिन घर से निकलने के बाद घरातून निघत असताना जिस स्थान पर पहुंचना है, ज्या स्थानामध्ये तुम्हाला पोहोचायचंय, वहां पर पहुंचने से पहले त्या पोहोचण्याच्या आधीच एक गलत मोड़ ले लिया तो जर चुकीचा मार्ग निवडला तर 40 दिन में जो खत्म करना है, जे 40 दिवसामध्ये संपवायचंय, वो 40 वर्ष लगेगा। ते 40 वर्ष लागेल। प्रार्थना है, प्रार्थना आहे, उपवास है, उपवास आहे, दशम है, दर्शवंस आहे, संगति है, संगती पण आहे। पवित्रता ही नहीं है तो पवित्रताई नसेल तर तू लक्ष्य स्थान पर नहीं पहुंचेगा। त्या धैर्याकडे तू पोहोचणार नाही। तो लक्ष्य स्थान पर पहुंचना है, त्या धैर्याकडे आपल्याला जेव्हा पोहोचायचंय, लेकिन पण इस लक्ष्य त्या धैर्याकडे, स्थान तक त्या स्थानावर पहुंचने के लिए पोहोचण्यासाठी परमेश्वर ने तय किया हुआ परमेश्वराने ठेवलेल्या मार्ग है, त्या मार्गाने हमें चलना है। आपल्याला चालायचं आहे। अगर जेरेमिया नबी से पूछे तो यिर्मया भविष्यवक्त्याला जर विचारलं तर वो क्या बोलेगा मालूम ते है? काय बोलतील माहितीये का? प्रभु मुझे उन पुराने मार्गों पर खड़ा रख, त्या जो पहिल्या आधीच्या मार्गांवर तुम्हाला उभं कर। ताकि मग पण मेरी मुलाकात तेरे से होए। का मला तुझ्या बरोबर माझी भेट व्हावी। हेलो, जागे आहेत ना सगळे?
अरविंद, आपकी मुलाकात परमेश्वर से हुई है? अरविंद ब्रदर, तुम्ही परमेश्वराशी भेट घेतली आहे का? सिस्टर, आपकी मुलाकात परमेश्वर से हुई है? बहीण, तुमची परमेश्वरासंगती भेट झाली आहे का? ये सवाल के सामने हम क्या करने लगते मालूम है? या प्रश्नचिन्हावर आपण क्योंकि- बघायला लागतो. क्योंकि कारण हमें आपल्याला सीख के रखा है, कारण आपल्याला हे करून ठेवलं आहे की नीले आसमान के पार जाएंगे, हाँ, आपण आकाशाच्या मध्य आकाशात मेरा पोहोचू, यीशु रहता जेथे वहाँ। आपले येशू ख्रिस्त राहत आहे. हम नाक में 2 कापूस घुसने के इंतजार में यीशु से मिलने के लिए, आपलं मरण होण्याची आपण वाट बघत होतो की आपण येशूला जाऊन भेटू. लेकिन हम इस वचन से एक बात भूल जाते हैं। या वचनाच्या द्वारे आपण विसरून एक जातो. एक वचन का पालन जब हम करते हैं ना, जेव्हा आपण एक एक वचनाचं जेव्हा पालन मेरे करतो, मसीहा के साथ की मेरी मुलाकात जो है ना, माझ्या ख्रिस्ता बरोबरची माझी जी भेट आहे ना, और करीब होने लगती है। अजून जवळीक होऊ दे. ओह, ये एक मर्म है, ती एक गोष्ट ये आहे, एक भेद है, भेद तो है। भेद आहे. हम टोटल आखिर में, आपण एकदम शेवटी, जैसे हमारा रिटायरमेंट प्लान है ना, जसं आपल्या रिटायर होण्याच्या गोष्टी आहेत ना, 60 साल तक काम करेंगे, 60 उसके बाद टोटल वहां पर ना, जेव्हा 60 वर्षापर्यंत होईल त्याच्यानंतर क्योंकि परमेश्वर का प्रकाशन जो है ना, जे परमेश्वराचा प्रकाश आहे ना, वो प्रोग्रेसिव है। व्हाट यू से इन दैट इन हिंदी? त्या गोष्टी जे उत्पन्न होत राहतात ना, एग्जैक्टली। हर बार हर एक वेळी एक एक कदम एक एक पाऊल पुढे टाकत असताना, रखते जाते हैं ना, जेव्हा आपण वाढत जातो ना, हम जिस मार्ग की ओर जा रहे हैं, ज्या मार्गावर आपण चालतो हमारा लक्ष्य स्थान आणि आपलं धैर्य स्थान और भी अजूनही अच्छे से दिखाई देने लगता अजूनही है। आपल्याला स्फटिक रीतीने चांगल्या रीतीने ते दिसून येत आहे. मैं जब गाड़ी में आ रहा था, जेव्हा मी गाडीत येत होतो, पहली बार इस रास्ते पर आ रहा हूँ, पहिल्या वेळेस मुरबाड रोडवर आलेले होते. दूर से मैंने एक डैम देखा। खूप लांबून त्यांनी डॅम पाहिला. बहुत डैम देखा, लेकिन 12वीं डैम पहली बार देख रहा हूँ। बारवी डॅम त्यांनी पहिल्यांदा पाहिला आहे. तो मैंने बोला, वो 12वीं डैम है क्या? तो बारवी डॅम आहे का? तो दास ने बोला, दासांनी सांगितलं, थोड़ा और आगे जाने दो, और थोडं जवळ जाऊ द्या, और भी अच्छे से दिखाई देगा। अजूनही चांगल्या रीतीने दिसेल. हेलो, उस अच्छे दर्शन की ओर बढ़ने के लिए त्या चांगल्या दर्शनाकडे पळण्यासाठी जहां से मुझे दिखाई दे रहा था, मला जे जिथून दिसत होतं, अगर मैं मुड़ के चला गया होता तो तर मागे मी पाठी फिरलो, मुझे दिखाई देता। मला दिसेल का ते? ये है आजकल के विश्वासियों का जीवन का तरीका। आता राहणाऱ्या विश्वांची परिस्थिती अशी आहे. सब बातें हैं, सगळ्या गोष्टी आहेत, लेकिन पण परमेश्वर को जानना है तो परमेश्वराला जर समजायचं आहे, परमेश्वर परमेश्वर चाहता है कि हम उसके मार्ग पर परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याच्या मार्गामध्ये चलना चाहिए। चालायला पाहिजे. पवित्रताई, पवित्रताई, विश्वस्तता, विश्वास योग्य, संगति, संगती, प्रार्थना, प्रार्थना, आराधना, आराधना, वचन, वचन, रोटी तोड़ना, मेषामध्ये एकत्र येणं, ये सब चीजें, या सर्व गोष्टी, ये सब व्यवस्थाएं, ह्या जे नियम आहेत, चीज बोल के मैंने गलत शब्द इस्तेमाल कर दिया, सब व्यवस्थाएं ह्या शब्द बोलून त्यांनी चूक केली. ह्या सर्व काही ज्या व्यवस्था आहेत, परमेश्वर ने इस मार्ग पर तय किया है, परमेश्वराने ह्या मार्गावर या सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. जिसमें बपतिस्मा भी आता है, त्याच्यामध्ये बाप्तिस्मा पण येतो, नया जीवन भी आता है, नवीन जीवन पण येतं, पवित्र आत्मा का अभिषेक आता है। पवित्र आत्म्याचा अभिषेक येत आहे त्याच्यात. तो प्रभु को जानना है, जर परमेश्वर ओळखायचं आहे, लेकिन पण हम प्रभु की जानकारी में अगर बढ़ना है तो आपल्याला प्रभूच्या गोष्टींमध्ये जर वाढायचं आहे, प्रभु के मार्गों पर चलना है। परमेश्वराच्या मार्गात आपल्याला चालायचं आहे. ये एक बार का फिक्सेड डिपॉजिट नहीं है, हे एक वेळेचं फिक्स केलेल्या गोष्टी नाहीयेत. ये रेकरिंग है, हर बार हर बार हर बार हर बार हर बार। हर वेळी सर्व गोष्टी. पौलुस कहता है, पौलुस म्हणतो, क्योंकि ये सेवकाई ही सेवा मी अक्षरों के अनुसार नहीं, शब्दांच्या अनुसार नाही, लेकिन पण जीवन के नएपन के साथ जीवनाच्या नवीनीकरणाच्या द्वारे मैं हर दिन करता हूँ। मी प्रतिदिवस करत जातो. हर दिन मी प्रतिदिवस आत्मिक तट पर आत्म्याच्या गोष्टीमध्ये हम अपने जीवन को आपल्या जीवनाला प्रभु की संगति के साथ प्रभूच्या संगती बरोबर नया जब बनाते जाते हैं, नवीनीकरण जेव्हा आपण करतो, हम जो बातें ज्या गोष्टी आपण मैं 10 साल पहले देख रहा था, 10 वर्षपूर्वी आपण जे बघत आज होतो, मैं उससे बड़ा देख पा रहा हूँ। आज त्याच्यापेक्षा
वर्ष मी फळ लेकिन इसका मोठं मतलब बघते. ये नहीं त्याची गोष्ट असं पिक्चर नाही. यहाँ पर खत्म हो गई। त्याच्यामध्ये पिक्चर संपला. यहाँ से जो दर्शन दिख रहा है येथून जे दर्शन ये दिसत मुझसे आहे, कह रहा हे है मला बोलत तुझे आहे. आगे बढ़ना है, मला पुढे चालायचं आहे. नजारा और भी अच्छा है, काय गोष्टी चांगल्या आहेत. नजारा और भी बेहतर है, काय चांगलं आहे. परमेश्वर की श्रेष्ठता वहां पर है, त्यामध्ये तुझे परमेश्वराची चलना है। तुला चालायचं आहे. इसलिए यीशु ने कहा म्हणून येशू ख्रिस्ताने तू सांगितलं बहुत कुछ पकड़ने की कोशिश करेगा, तू भरपूर काय पकडण्याच्या कार्य लेकिन मैं करशील. तुझे एक बात बताता मी हूँ तुला एक गोष्ट सांगत आहे ब्रदर ब्रदर सिस्टर, सिस्टर मैं ही मीच वो मार्ग हूँ। मीच मार्ग आहे. मेरी आत्मिक जिंदगी की पहली शुरुआती तौर पर दासांच्या आत्मिक जीवनाची जी सुरुवात आहे कभी कभी ऐसा लगता था कधी कधी असं वाटतं कि एक धर्म से उठाकर एक धर्म एका धर्मातून उचलून दूसरे धर्म पर बिठा दिया, दुसऱ्या धर्मात बसवलं. क्योंकि वहां पर भी कुछ करना था, तिकडं पण काय करायचं होतं, यहाँ पर भी कुछ करना था। तिथं पण काहीतरी करायचं. पर अगर आपको ये वचन सुनते वक्त हे जर वचन तुम्हाला ऐकत असताना अगर आपको लग रहा है तुम्हाला जर वाटत आहे कि आपको भी कुछ करना है, जर तुम्हाला पण काय करायचं, माफ करना, मला क्षमा करा. आपके अंदर तुमच्यामध्ये मसीहा का प्रकाशन नहीं, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश नाहीये. बदले में त्याच्यानंतर क्रिश्चियनिटी ख्रिस्तीय जीवन उसकी धर्म त्याचे धार्मिक धर्म धर्म वो हमें चला रहा है। ते आम्हाला चालवत आहे. लेकिन जब प्रभु का प्रकाशन मेरे अंदर आया, जेव्हा ख्रिस्ताचं प्रकाशन आपल्यामध्ये येईल, मुझे एक बात समझ में आया, मला जेव्हा समजलं करना तो है मुझे, मला करायचं तर आहे, लेकिन पण मेरे जरिए माझ्याद्वारे परमेश्वर को परमेश्वराला उस बात को करने देना होता है। आत्मिक जीवन माझ्याद्वारे परमेश्वराला त्या गोष्टी करू इच्छितात. मेरे से नामुमकिन है पवित्रता का जीवन जीना, माझ्याकडून त्या गोष्टी अशक्य आहे. पवित्रता मेरे से नामुमकिन है घंटों भर प्रार्थना करना, माझ्याकडनं त्या गोष्टी अशक्य आहे. 1 तास प्रार्थना करणं. ये एहसास होता है। हा अनुभव होत आहे त्यावेळेस. मत्ती का सुसमाचार 5वां अध्याय पर ऐसा लिखा है, मत्तीचा 5वां अध्याय असं बोलत आहे, जो आत्मा में दीन है, ज्या आत्म्यामध्ये दारिद्र्य आहे, ये समझ जिसको अंदर आता है ना, ही समज ज्याच्यामध्ये येते ना, वो प्रभु को अनुमति देगा उसके जीवन के द्वारा। तर परमेश्वराला अनुमती देतील की त्याच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी. जिस मार्ग पर मुझे चलना है, ज्या ज्या मार्गावर मला चालायचं आहे, मुझे ले चलाए। मला आधी पुढे चल घेऊ. शैतान और परमेश्वर के बीच में फर्क यही है। शैतान आणि परमेश्वराच्या मध्ये हा एकच फरक इन आहे. दोनों को एक ही त्रास पर तुलना करना गलत है, या गोष्टीमध्ये एक दोघांना एकत्र तुलना करणं हे क्योंकि चुकीचं आहे. मेरा परमेश्वर महान है, कारण आपला परमेश्वर महान आहे. वो तो वहीं पे वहीं का ही है। हा ते तिथंच राहील. लेकिन पण परमेश्वर किसी के साथ जबरदस्ती नहीं करता। परमेश्वर कोणाबरोबर जबरदस्ती कधी तू करत नाही. अनुमति देगा, तू जर स्वयं अनुमती दे, वो तुझे ते तुम्हाला ले चलाएगा। तो तुम्हाला घेऊन चालेल. तो प्रभु को जानना है तो ब्रदर सिस्टर, परमेश्वराला जर जाणायचं आहे बहीण आणि भावांनो, परमेश्वर के मार्ग पर चलना है, जर परमेश्वराच्या मार्गावर तुम्हाला चालायचं आहे, परमेश्वर के मार्ग पर चलना है, जर परमेश्वराच्या मार्गावर तुम्हाला चालायचं आहे, परमेश्वर के मार्गों पर नहीं। परमेश्वराच्या मार्गावर नाही. वचन ऐसा नहीं कहता वचन असं बोलत नाही, मैं ही मार्ग हूँ। मैं ही मार्ग हूँ, मीच मार्ग आहे. बहुत सारे मार्ग खोदने वाले मिलेंगे, खूप काही लोक मार्ग स्वतःच्या रीतीने खोदणारे लेकिन दिसतील. प्रभु कहता है मैं ही मार्ग हूँ। परमेश्वरा तो मीच मार्ग आहे. तो ब्रदर कैसे मालूम पड़ेगा मैं परमेश्वर के मार्ग पर चल रहा हूँ? भाऊ हे कसे काय कळेल की मी परमेश्वराच्या मार्गावरच चालत आहे? खुद परमेश्वर जो मार्ग है, स्वतः परमेश्वर मार्ग आहे. उस पर जब तुम चलते हो ना, जेव्हा त्यावेळेस तुम्ही चालता ना, तुम्हारी मुलाकात किससे होगी? तुमचं भेट कोणाबरोबर होईल? किससे होगी? कोणाबरोबर होईल? परमेश्वर से होगी। परमेश्वराबरोबर होईल. हर बार हर समय अगर मैं आंख बंद करके चल रहा हो तो मी जर डोळे बंद करून चालायला लागेल, इस लकड़ी पर मैं टकराऊंगा, ह्या लाकडाला मी ठोक मारेल. नहीं तो चाहे तो इस मैट पर जाके टकराऊंगा। त्या चटईवर माझं डोकं लागेल. अगर परमेश्वर के मार्ग पर चल रहा हो तो जर मी परमेश्वराच्या मार्गावर चालत हर आहे, कोने कोने पे हर एक कोणाकोणामध्ये मुझे मला अपने आपल्या प्रकाशन को अलग तरीके पर वेगवेगळ्या प्रकाशांच्या द्वारे प्रकट करने के लिए यीशु वहां पर खड़ा रहेगा। हर एक गोष्टी प्रकट करण्यासाठी परमेश्वर ब्रदर, येशू ये ख्रिस्त उभा आहे. ये गारंटी है, ह्या सर्व गोष्टी गॅरंटीने तू आहे. प्रभु के मार्ग पर है। तू प्रभूच्या मार्गामध्ये आहेस. हेलो, ध्यान दे रहे मेरी बात? ह्या सर्व गोष्टींवर लक्ष द्या. बहुत मुश्किल है
खूप बहुत सारी चीजों को देखना बहुत मुश्किल है, सर्व गोष्टींना हमसे बघणं नहीं खूप होगा। त्रास आहे. आपल्याला होत नाही. लेकिन वही तो मैं पिछले दिन यहाँ का रिकॉर्डिंग एक सुन रहा था। मागच्या वेळेस मी इकडचं जे रेकॉर्डिंग ऐकलं प्रभु के वचनाचं, दास ने कोरिन्थियों की पत्रिका से एक भाग ऐसा बोला, कोरिन्थीच्या पत्रामधून दासांनी एक शब्द उचलला, कलीसिया के प्रति मंडळीच्या प्रति पौलुस कहता है, पाऊलस म्हणतो, मी एक पुरुष के साथ एका पुरुषाबरोबर तेरी बात तुझ्यासाठी तुझ्या बोलण्यासाठी पक्की की है, पक्की केली आहे, पक्की केली आहे. हाँ, ये क्या है ना, बहुत सारे पुरुष बताते हैं बरेच जण इतर पुरुषांकडे पण कि जब पुरुष की बात आती है ना, ह्या पुरुषांची जेव्हा गोष्ट येते ना, ये कुछ और एक अलग अलग तरीके पे सिखा सकते हो, रहने दो, वो छोड़ दो। जर ह्या गोष्टीला सांगितलं तर एक वेगळ्या रीतीने शिक्षण होईल लेकिन त्या एक गोष्टीचं. एक एक शब्द मैं आपसे कहना चाहता हूँ, एक शब्द बोलू इच्छितात दास, अगर आप वचन को मूल भाषा में पढ़ते हो, जर तुम्ही मूळ भाषेमध्ये जर वचनाला वाचत असतील तर पवित्रताई, होली, पवित्रताई उस शब्द के लिए या शब्दासाठी न्यूमरोलॉजी में गिनती के अनुसार मोजण्याच्या अनुसार जिस मूल भाषा पे बाइबल लिखी गई है, ज्या मेन गोष्टींमध्ये भाषेमध्ये लिहिलेलं उसका गेलेलं आहे, न्यूमरोलॉजी क्या मालूम है? त्या गोष्टींचं काय आहे माहितीये? एक है, एक है। एक आहे. इसका मतलब समझते हो? त्याचा अर्थ समजत आहात? जब प्रभु कह रहा है, जेव्हा परमेश्वर बोलत आहे, मेरे अलावा कोई और परमेश्वर नहीं होना चाहिए, माझ्या व्यतिरिक्त कोणी परमेश्वर नाही. प्रभु कह रहा है, परमेश्वर बोलत आहे, मेरा गुण ही माझेच गुण जब तेरे अंदर आएगा, तुझ्या आतमध्ये येतील, तुझे ते मेरी सेवा का लायक बनाएगा। तेव्हा ते तुला तुझ्या सेवेच्या योग्यतेने बनवत. समझ रहे मेरी बात? तुम्हाला समजत आहे? यही गुण हमारे परिवार पर भी आना चाहिए। हे गुण आपल्या परिवारामध्ये पण येणार इसलिए आहे. प्रभु का वचन कहता है, म्हणून परमेश्वर एक ही बीवी होनी चाहिए, एक ही राणी असली एक पाहिजे, ही पति होनी चाहिए, एकच पत्नी असली पाहिजे, एक ही प्रेम, एकच सच्चा प्रेम, सत्य, पहला प्रेम, पहिला प्रेम. दो 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 तीन 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 ना हो, दुनिया सिखाती है, एक एक दोन दोन तीन जग शिकवत आहे. लेकिन पण प्रभु के गुण के अनुसार परमेश्वराच्या गुणाच्या अनुसार एक। पौलुस कहता है, पौलुस म्हणतो, मैं बहुत कुछ नहीं जानता, मी खूप काही जाणत नाही, लेकिन मैं एक बात जानता हूँ, मी एकच गोष्ट जाणतो. वो एक जानकारी काफी है ब्रदर, मला एकच जानकारी खूप आहे. वो एक जानकारी काफी है सिस्टर, ही जानकारी काफी आहे सिस्टर, कि मेरा माझं उद्धारक कौन है, उद्धारक कोण आहे, वो तो मुझे मला हर अवस्था से, हर परिस्थितीमध्ये, हर अनुभव से अनुभवामध्ये मुझे उठा कर लेने वाला है। मला उचलून घेणारा आहे. हम क्या बोलते हैं मालूम है? आपण काय बोलतो माहितीये का? मैं बहुत कुछ जानता हूँ, मला सर्व काही येतं, हम बहुत कुछ जानते हैं, मला सर्व काही येतं. दिखाता हूँ प्रार्थना करके, मी प्रार्थना करून बघतो, उपवास करके। मी उपवास करेन. अय्यो, वो टोना हो गया, ते टोना, वो टोना हो गया, ते टोना झालं, वो टोना हो गया, वो टोना हो गया। ते टोना झाला. मैं एक जानता हूँ, मी एकच गोष्ट जाणतो, मेरा परमेश्वर। माझा मैं परमेश्वर. ज्यादा कुछ नहीं जानता, मी जास्त काही जाणत मेरा नाही, परमेश्वर, माझा परमेश्वर. मेरी उपवास की श्रेष्ठता, माझी उपवासाची श्रेष्ठता. मैं उपवास कर रहा हूँ ये नहीं, मी उपवास करतो हे नाही, मैं जिसके चरणों में बैठा हूँ वो है। मी ज्याच्या पायाशी बसत आहे तो आहे. मेरी प्रार्थना की श्रेष्ठता माझी प्रार्थनाची श्रेष्ठता घंटों भर की प्रार्थना नहीं, घंटोभराची प्रार्थना लेकिन नाही, 5 मिनट पर भी 5 मिनिटामध्ये पण मुझसे बात करने के लिए माझ्या संगती बोलण्यासाठी, उतर कर आने वाले परमेश्वर के प्रति है। माझ्यासाठी बोलणारे ये है धर्म और आत्मिकता के बीच का भेद। हे आहे धर्म आणि आत्मिकतेच्या मधला भेद. समझ रहे हो मेरी बात? तुम्ही समजत आहात का? इस रास्ते पर चलो, ह्या रस्त्यावर तुम्ही चाला. किसको ढूंढो? कोणाला शोधायचंय? परमेश्वर को ढूंढो। परमेश्वराला. क्यों ढूंढना है? कशासाठी शोधायचंय? परमेश्वर खो गए क्या? परमेश्वर मैं कहूँगा परमेश्वर को एक गुण है, परमेश्वराचे एक गुण ये सब आहे. अभी मुझे समझ में आ रहा है। हे आता दासांना समजत आहे. परमेश्वर अपने आप को छुपाता है, स्वतःला लपवून घेतात. वचन पर लिखा है यशायाह पर, यशायामध्ये वचनात लिहिलंय असं, he hideth himself। ते स्वतःला लपवून घेतात. परमेश्वर छुपाता है अपने आप को। परमेश्वर स्वतःला लपवून फिर? घेतात. मग प्रभु करता क्या है? परमेश्वर करत काय आहे? थोड़ा थोड़ा करके थोडं थोडं करून, तेरे को क्या करता है? थोडं थोडं करून तुम्हाला तेरे को प्रकाशन करके देता तुला है। प्रकाशन करून देतात. वो प्रकाशन ते प्रकाशन तेरे अगले दौड़ के लिए बल बन जाता है, तुझ्या दुसऱ्या मार्गासाठी, तेरे अनुभव के लिए ताकत बन जाता है, तुमच्या अनुभवासाठी बल बनतं. तेरी अवस्था से बातचीत करने लगता है। तुमच्या अवस्थांसाठी बोलायला तू लागतं. वो बल धारण करेगा तो बल जर तुम्ही धारण तू करताय का, कावों के समान उड़ने लगेगा, तुम्ही गरुडाप्रमाणे संचरित तेरे आजू बाजू में लोग गिरेंगे, तुमच्या आजूबाजूला लोक पडतील.
त्यागासाठी परमेश्वर को त्याग कर परमेश्वराला त्यागून रहने वाले लोग गिरते हुए दिखेंगे, राहणारी लोक पडू लेकिन लागतील. तेरा दर्शन तुझं दर्शन तेरे खुदावन के साथ मिल गया तो परमेश्वराबरोबर तू मिळालं तर उकाबों के समान तू हुकाबाच्या नाही गरुडाच्या नाही, आत्मिक लहरों पर आत्मिक लहरांमध्ये उड़ने लगेगा. तू संचार करू लागेल. समझ रहे हो? तुम्ही समजत आहात का? परमेश्वर को जानना है, परमेश्वराला जाणायचं आहे. जानना है अरविंद, जानना है ब्रदर. परमेश्वर के मार्गों को चलो. परमेश्वराच्या मार्गावर चाला. परमेश्वर को जानना है तो परमेश्वर के जर अधिक मार्ग जाणत पर. चला, मग त्याच्या मार्गावर चाला. इतना भागने के बाद भी पौलुस कहता है एवढं पळून देखील पाऊलच मैं भाग रहा हूँ मी पळत आहे ताकि मैं उसको पकड़ सकूं. कारण मी त्याला पकडू शकू. अरे तीसरे स्वर्ग तक जाने के बाद भी तिसऱ्या स्वर्गात जाऊन देखील आप पकड़ नहीं पाए क्या? त्याला पकडू शकला नाही का? पौलुस कहेगा पौलुस म्हणा, वही तो यशायाह नबी ने कहा, यशायाह नबी ने उन्होंने अपने बोला, आप को छुपा दिया. त्यांनी स्वतःला क्यों लपवून मालूम है? घेतलंय का? ये बहुत गहरे हे हैं, कारण खूप ये अल्फा है, हे खूप आहे. ये ओमेगा है, ये ओमेगा ये अनादि परमेश्वर है, अनादिकालचा ये परमेश्वर. युगों का प्रभु है, युगानुयुगाचा ये युगों का राजा है, युगांचा ये राजा आत्माओं का पिता है, आत्मेचा ये देव ज्योतियों का पिता है. प्रकाशाचा इनकी गहराई त्याची कौन गहराई. नाप सकेगा? त्याची गहराई उंचाई कोण नापू शकतो? फिर भी तरी पण ना सैन्य से, ना सैन्य से, नाही सासी ना बल से, ना बैलाने यहोवा की आत्मा से. पण यहोवाच्या आत्म्याने. ये भरोसा ही भरोसा प्रभु हमें वचन से दिलाता हे है. वचनाच्या द्वारे देत तू आहे. अगर चलने के लिए तैयार है तो तू जर चालण्यासाठी तयार आहे, तुझसे मुलाकात करने के लिए तुझ्या भेट घेण्यासाठी मैं रेडी हूँ, मी तयार आहे. मैं तैयार हूँ, मी तयार आहे. मैं तैयार हूँ. मी तयार आहे. लेकिन पण चलना तेरी जिम्मेदारी है. चालणं तुझी जिम्मेदारी आहे. उसके बाद जरा आगे पढ़े, उसके 14वां वाक्य जरा पढ़ो. 14वं वाक्य आपण वाचूया. यहोवा ने कहा, हाँ। मैं आप तेरे साथ चलूंगा हाँ। और तुझे विश्राम दूंगा. हाँ बस मांगा, मागितलं मुझे आपका मार्ग सिखाओ तुझा मार्ग मला शिकव, ताकि मैं तुझे जान सकूं. मी तुला जाणू इच्छितो. प्रभु कह रहा है परमेश्वर बोलत आहे, मी मेरा सानिध्य माझी उपस्थिती तुझे दूंगा. मी तुला देईन. क्या दूंगा? माझी उपस्थिती. मैं एक बात को आखिर में लाने की कोशिश करूंगा, एक गोष्ट मी शेवटी आणण्याचा क्योंकि अगर प्रयत्न मैं करेन. वो अगर एलॉबरेट करूंगा, अगर सिखाने जाऊंगा, ती जर गोष्ट मी शिकवायला गेलो टाइम बहुत कम पड़ जाएगा. टाइम खूप कमी पडेल. लेकिन यहाँ पर जो सानिध्य शब्द लिखा है, ह्याच्यामध्ये लिहिलेला उपस्थिती जो शब्द आहे, सुनील भाई प्रभु ने क्या बोला मालूम है? सुनील ब्रदर परमेश्वर काय बोलले माहित आहे का? मैं मेरे मुखों को, माझ्या चेहऱ्याला, मेरे फेसेस को, माझ्या चेहऱ्यांना, इंग्लिश में और हिंदी में और मलयालम में या फिर यहाँ के सांप्रदायिक भाषा पर शायद उसको पेश नहीं किया है. इब्रानी भाषा में ऐसा लिखा है, प्रभु कहता है मैं मेरे चेहरों को. माझ्या चेहऱ्यांना. प्रभु को चेहरे हैं, परमेश्वराला खूप चेहरे. हमारे जैसे नहीं, गिरगिड़ का रंग नहीं है. हा आपल्यासारखं सरड्यासारखं रंग हम नाही. अभी कुछ बोलते हैं, ये हमारा गिरगिड़ापन नहीं है. आपल्यासारखं नाही. आता काय बोलणार? उस चेहरे की बात नहीं कर रहे. त्या गोष्टीचं बोलत प्रभु कह रहा है मैं मेरे परमेश्वर चेहरे को बोलत दिखाऊंगा. आहे. क्या दिखाऊंगा? काय दाखवणार आहे? मैं तुझे मी तुला मेरे चेहरों को दिखाऊंगा. माझ्या चेहऱ्यांना दाखवेल. क्या दिखाएंगे? काय दाखवणार आहे? मांगा क्या? मागितलं काय? मार्ग. मार्ग. आपने पूछा मार्ग दो, तुम्ही मार्ग मागो. मार्ग सिखाओ, मार्ग शिक. ताकि मैं तुझे जानना मी चाहता हूँ. तुला जाणू इच्छितो. तो प्रभु कहता है प्रभु बोलत आहे, तूने मांगा मार्ग, तुम्ही मागितलं मार्ग, लेकिन पण मैं तुझे मी तुला अपने चेहरों को दिखाऊंगा. माझ्या चेहऱ्यांना तुला दाखवेल. क्या दिखाएंगे? चेहऱ्यांना दाखवेल. ऐसा हो गया कि बीमारी सर दर्द में है और दवाई मिली पेट दर्द का. दुखणं डोक्याचं पण औषध पोटासाठी मिळालं. हाँ कि ना? हा की नाही? सुलेमान ने मांगा कुछ और, शलमोननी मागितलं काय, प्रभु ने दिया कुछ और. दिलं काय वेगळं. क्यों ऐसा क्यों किया? असं का केलं? शायद प्रभु भी हमारे जैसे हैं, खाने के एक दान चबाने के एक दान. हा परमेश्वर आपल्यासारखे आहेत का? नहीं रे, नाही. नाही. वहां पर एक भेद है. त्याच्यामध्ये एक भेद आहे. ठीक है, ये चेहरे के साथ अगर मुलाकात हो गई तो या चेहऱ्याबरोबर तुमची भेट झाली तर वचन कहता है वचन बोलतं तुझे तुला विश्राम दूंगा. मी तुला विश्राम देईन.
इसका मतलब त्याचा अर्थ आहे परमेश्वर जो विश्राम हमें देना चाहता है परमेश्वर जे आपल्याला विश्राम देऊ इच्छितात वो तभी मुमकिन होगा, तेव्हाच ते असंभव होईल, असंभव नहीं संभव होगा, संभव होईल जब तेव्हा हमारी मुलाकात आपली जेव्हा भेट परमेश्वर के चेहरे के साथ होती है। परमेश्वराच्या मुखाबरोबर होईल. हेलो, ऐकलं का? ये निर्णय हा निर्णय हमारे अंदर आना चाहिए। हा आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. जब तक जेव्हापर्यंत मेरी अवस्था पर, माझ्या अवस्थावर, मेरी आत्मिक जीवन पर, माझ्या आत्मिक जीवनावर, मेरे जीवन की गति पर माझ्या जीवनाच्या गतीवर परमेश्वर का मुख नहीं देखता, परमेश्वराचा चेहरा येत नाही, मैं विश्राम नहीं करूंगा। आपण विश्राम नाही करू शकत. जब देख लिया जेव्हा पाहिलं ऑटोमेटिकली बरोबर एकदमच परमेश्वर का विश्राम आ जाएगा। परमेश्वराचा विश्राम येईल. तो फिर कुछ लोग वास्तव अभी विश्राम कर रहे हैं ना घर पे, वो विश्राम नहीं कर रहे काही हैं। लोक तर आराम तर करत आहे ना घरी. आप जो शब्द देना चाहते हो दे दो। वो विश्राम नहीं कर रहे हैं। ते आराम नाही करत. मैंने वही बोला ना, मी तेच बोललो ना, निर्मल विश्राम चाहिए, निर्मळ एकदम रीतीने विश्राम पाहिजे. निर्मल विश्राम निर्मळ आराम पाहिजे का? ब्रदर, निर्मल विश्राम निर्मळ आराम पाहिजे का? वो तुझे प्रभु के चेहरा देखने से मिलेगा। ते परमेश्वराचा चेहरा पाहिल्यावर बाकी सबको आराम करना बोलते हैं। बाकी सर्वांना आराम करणं बोलतो आपण. सब लोगों का शांत हो गए। एकदम सगळे शांत. मैंने वही बोला ना, निर्मलता, निर्मळता, ये सब विश्राम का रूप है, ह्या विश्रामाचे सर्व मुखोटे लेकिन विश्राम नहीं है, विश्राम नाही. क्योंकि कारण परमेश्वर एक है। परमेश्वर एक आहे. परमेश्वर की पवित्रता ही परमेश्वराची पवित्रता उसके एक गुण को दिखाती है, तो एका गुणाला उस प्रकट एक करते. ही पवित्र गुण से त्याच्या एक पवित्रता आहे गुणाने. प्रकट होने वाला विश्राम जो है होणारा विश्राम वो उसके मुख से मुलाकात होने पर मिलती है। त्याच्या मुखाच्या स्वभावाने धन की बढ़ोतरी से नहीं, धनाच्या बढ़ोतरी रिश्तों की बढ़ोतरी से नहीं, मोठ्या गोष्टी शारीरिक बल से नहीं, शरीराच्या बलाने नाही, बदले में मग त्याच्या बदल्यात मेरी कमजोरी पर भी, माझ्या कमजोरी मेरी बलहीनता पर भी, मेरी निर्बलता पर भी, मेरी मुलाकात माझी भेट मेरे परमेश्वर से जब होती है माझ्या परमेश्वर मुझे विश्राम मिलता है। तेव्हा मला विश्राम मिळते. अच्छा, बुखार आ गया तो ताप आला तर मात्रा ले सकते हैं, दवाई ले सकते हैं। थोडीशी आपण औषध घेऊ शकतो. बुखार जो है, तापमान जो है कम हो जाता है। जेव्हा आपला ताप कमी होतो, जब मैंने प्रभु से मार्ग पूछा, जेव्हा मी प्रभूला मार्ग विचारला, प्रभु कह रहा है परमेश्वर बोलत आहे, मैं तुझे मी तुला शहरे दिखाऊंगा मी शहर अजून काय दाखवे, ताकि तुझे क्या मिले, तुला काय दाखवू, क्या काय विश्राम मिले। विश्राम मिळेल. हाँ, वो वर्ड भी ले लिया। ओके, विश्राम मिले। विश्राम मिळेल. अरविंद, क्यों विश्राम चाहिए? ब्रदर, विश्राम क्यों का पाहिजे? पूछा है क्या? कधी विचारले का? हाँ। हाँ. इसलिए भजन संगीता कहता है, स्तोत्र संहिता बोलत आहे, चुप रहो गप्प रहा और आणि मैं प्रभु मी प्रभू जानो। आहे हे समजा. वहां पर भी त्या तिकडे पण सांप्रदायिक भाषा ने सांप्रदायिक भाषेमध्ये तर्जिमा कर एकदम वेगळं पण करून आपकी भाषा में बोलो तो तुमच्या भाषेमध्ये बोललं वाट लगा दी। एकदम वाट लावली. हाँ, इंग्लिश अंग्रेजी में लिखा है इंग्लिश मध्ये लिहिलंय स्टिल, क्या बोलेंगे स्टिल, व्हाट यू से फॉर स्थिर केलं, स्थिर नहीं, स्टिल एकदम थांबून टाकल्या गोष्टी. थामना मतलब स्टॉप हो गया हाँ, ना? हाँ. इज दैट द राइट वे? आई डोंट नो, बट इट्स नॉट स्टॉप। स्टॉप करना नहीं, रोकना नहीं है, रोकना नहीं है, सुंभ स्टिल कर दिया, स्टिल कर स्थिर दिया। केलं. सुन, पक्का ठीक है, लॉक कर दिया। उसका मतलब त्याचा अर्थ कुछ नहीं करना काही नाही करायचं तर और स्टिल रहना, एकदम स्तब्ध राहणं, सुन रहना, उसने बोला ना हा, सुन, सुन राहणं, ये दोनों दो चीज है। ह्या दोन गोष्टी आहेत. हेलो, ऐकते का? समझ रहे हो? समजत आहात का? चुप रहना, शांत राहणं, कुछ ना करना काही न करणं और सुन रहना, आणि सुन राहणं, दोनों दो अलग चीज है, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. अलग चीज है। ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. क्योंकि कारण चुप रहना शांत राहणं या फिर आणि शांत रहना शांत राहणं, और सुन रहना सुन्न राहणं, दो अलग चीज है। ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. हेलो, क्योंकि शांत रहना शांत राहणं
इस बात को दर्शाता है गोष्टीला दर्शवतं शायद काय बड़ी तूफान पीछे आ रही है। खूप मोठी आंधी मागे येत आहे। ओ, अब नहीं समझे। नाही समजलं? जब एक विश्वासी एक विश्वासी अपनी जिंदगी की परिस्थितियों के सामने आपल्या जीवनाच्या परिस्थितीमध्ये शांत हो जाता है, जेव्हा शांत होतो, शायद पण कुछ चीजें हो सकते हैं उसके साथ। काही गोष्टी त्याच्या बरोबर होऊ शकतात। शायद वो आखिर में सदमे में चले जाएगा, शायद तो एकदम कोमामध्ये किंवा एकदम शह होऊन जाईल। या फिर 1-2 महीने के बाद पास्टर को गाली देकर निकल के जाएगा चर्च से। 1-2 महिन्यामध्ये तो पास्टरांना काहीतरी वेगळं ये बोलत शांत होने वाले विश्वासी के लक्षण की बात कर रहा हूँ मैं। शांत असणारे विश्वासांचे लक्षण आहे। या फिर बोलेगा नाहीतर बोलेल ये चर्च में ह्या चर्च मध्ये प्रभु नहीं है, परमेश्वर नाहीये, आराधना नहीं है, आराधना नाहीये, वचन नहीं है, वचन नाहीये। क्योंकि क्या है, कारण काय? शांत है। शांत आहे। लेकिन पण जो व्यक्ति जो व्यक्ती सुन्न हो गया, शून्य झालाय, जो व्यक्ति स्टिल हो गया, शून्य झाला आहे, वो तो इंतजार करेगा, वाट पाहेल, इंतजार करेगा वाट पाहेल। प्रभु प्रभु उसके द्वारा त्याच्या द्वारे उसके लिए त्याच्यासाठी काम करे। काम करेल। समझ रहे हो मेरी बात? समजलं का? दोनों में अंतर है। डोळ्यांमध्ये वेगळं अंतर आहे। तो अगर उस सुन्न रहने में जर त्या शून्य राहण्यामध्ये मुझे गप्पा बसना है तो भी बराबर मराठी में, हाँ। हाँ, चुपचाप बैठना है तो भी मला जर गप्प बसायचं असेल मैं बैठूंगा। मी बसेल। क्यों मालूम है? का माहितीये का? जब राजा विरोधी हो जाएगा ना, जेव्हा राजा विरोधी होईल ना, जब राजा से मैं बोल नहीं सकता ना, मी राजा बरोबर बोलू शकत नाही राजा ना। तू सोने के लिए बेडरूम के अंदर जा, राजाला आपल्या आतल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी, तेरे से बात करने के लिए तुझ्या संगती बोलण्यासाठी मेरा परमेश्वर माझा परमेश्वर दूतगण को बेचेगा। दूतांना पाठवेल। इसलिए मैं चुप बैठूंगा। म्हणून मी गप्प बसेल। मैं चुप क्यों बैठा हूँ? मी गप्प का ताकि बसेल? म्हणून मेरा परमेश्वर माझा परमेश्वर मेरे लिए बात करे। माझ्यासाठी मैं बोलेल। सुन्न क्यों हूँ? मी सुन्न का ताकि आहे? परमेश्वर परमेश्वर मेरे लिए उतर कर कार्य करे। माझ्यासाठी उतरून कार्य 20 करेल। साल के मेहनत के बाद भी 20 वर्षाच्या मेहनतीनंतर याकूब लाबान तेरे को नहीं छोड़ रहा, लाबानला तुला पकड़ के रख रहा है। तुला पकडून ठेवलाय। अभी भी वो सोच रहा है तो आता पण विचार कैसे उलट पैर करे। कसं उलट पुलट। अबे याकूब, अरे याकूब, तुझे कुछ बोलने की जरूरत नहीं काही है। बोलायचं रात नाही। को रात्री लाबान से बात करने के लिए लाबानाबरोबर खुद बोलणे- परमेश्वर आएगा। स्वतः इस परमेश्वर अनुभव पर जाने वाले विश्वासी से प्रभु कहता है, अशा अनुभव तू सुन रहे, तू ऐक, तू सुन रहे, ऐक। मैं परमेश्वर है, तू जानेगा। तू परमेश्वर आहे, तू जाणशील। अयो, समझ रहे हो मेरी बात? तुम्ही समजत आहात का? सुन रहना मतलब वो है, सुन्न राहणं ही ती Be गोष्ट आहे। still and know that I'm God. सुन रहे और जान मैं परमेश्वर हूँ। तू शांत राहा, मी परमेश्वर आहे, तू जाण। इसका मतलब अरविंद, त्याचा मैं 2 लोगों का ही नाम जानता हूँ इसलिए, हाँ? हाँ। बाकी दासों का नाम लेना उचित नहीं है। इसका मतलब परमेश्वर ह्याचं म्हणणं परमेश्वर चाहता है चाहत आहे कि की वो अपनी जानकारी ते आपली स्वतःची माहिती तुझे दे। तुला देतील। मैं ये सब बोल रहा हूँ, फिर भी कुछ बातें तेरे अंदर चुभ रही है। ह्या काही गोष्टी सांगत इसमें से आहेत। तेरे लिए भी कुछ है, तू ले लेना, हे काही गोष्टी तुमच्यासाठी पण ठीक आहेत, है? तुम्ही मैं घ्या। डायरेक्टली नहीं बता रहा हूँ, तो भी कुछ Direct बातें बोलत है, नाही। पकड़ के ले लेना। प्रभु बात कर रहा है तुझसे भी, परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही त्या गोष्टी घ्या। आपसे कह रहा हूँ। प्रभु चाहता है कि तू जाने परमेश्वर इच्छा करत आहे की तुम्ही मला स्वतः प्रभु जाणा। कौन है। मी कोण आहे? लेकिन प्रॉब्लम क्या है मालूम है? प्रॉब्लेम काय आहे का? तू सुन नहीं है, तू सुन्न नाही, इसलिए म्हणून जिस मार्ग पर प्रभु चलाना चाहता है ज्या मार्गावर परमेश्वर चालू तू इच्छितो चल नहीं पाता। काही मिळवत नाही तू। वो बोलेगा तो वहां पर जाएगा, तू बोलेल तिकडे जाशील। उसने कुछ कह दिया तो हंगामा कर देगा, त्याने काय बोललं तर काहीतरी फिर कुछ करणार। भी नहीं होता तो सब कुछ होने के बाद बिस्तर पर लेट कर रोने लगेगा। काय नाही जर झालं तर बिछाण्यात बसून ये रडत सब बसेल। सुन्न होने का लक्षण नहीं है, हे सुन्न होण्याचे लक्षण ये नाही। सिर्फ इतना होने का लक्षण है कि ये- बाहर से स्विच ऑफ है, बाहेरून फक्त बंद आहे, लेकिन पण महावितरण से महागोष्टीमधून तेरे घर पर तुझ्या घरामध्ये करंट आ रहा है। करंट येत आहे। तूने सिर्फ तेरा मेन स्विच ऑफ किया, तुम्ही तुझं मेन स्विच ऑफ केलंय, लेकिन अंदर करंट अभी भी आ रहा है। करंट आतमध्ये येत आहे। सुन्न होना मतलब सुन्न होणं म्हणजे प्रभु के मार्गों के साथ परमेश्वराच्या मार्गाबरोबर खड़े रहकर उभं राहून प्रभु के मार्गों पर चलने के लिए
परमेश्वराच्या मार्गामध्ये चालण्यासाठी अपने आप को उपलब्ध करना, आपल्या स्वतःला उत्पन्न करणं, उपलब्ध करना, स्वतःला उभं करणं, हाँ, उपलब्ध करना, उभं करणं स्वतःला, उसको बोलते हैं शून्य करना। ह्याला म्हणतात शून्य करणं। मूसा ने प्रार्थना किया, मोशेने प्रार्थना केली, प्रभु प्रभू मुझे तेरे मार्ग को तुझ्या मार्गांना सिखा। मला शिकव। प्रभु कहता है परमेश्वर बोलत आहे, मैं तुझे मी तुला चेहरे चेहरा दिखाऊंगा। दाखवेल। उसका 20वां वाक्य, मैं बीच का सब कुछ कट ऑफ कर रहा हूँ, आप 20वें वाक्य पर आ जाओ, आपण 20व्या वाक्यामध्ये येऊया। खत्म कर रहा हूँ। मी संपवत आहे आता। 20वां वाक्य, फिर उसने कहा, फिर उसने कहा, तू मेरे मुख का दर्शन नहीं कर सकता। देखा अभी थोड़े, प्रभु तुम आप क्या कह रहे हो प्रभु? प्रभू तुम्ही आता काय बोलत ये आहात? हाँ प्रभु थोड़ी देर पहले कहा कि मैं तुझे चेहरा दिखाऊंगा, थोड्या वेळापूर्वी परमेश्वर बोलत चेहरे आहे, दिखाऊंगा। अभी बोल रहे हैं मैं तू मेरे चेहरे को देख भी नहीं सकेगा। आता तू माझ्या चेहऱ्याला बघू नाही शकत। प्रभु ने हाँ बोल दिया तो हाँ है ना, परमेश्वराने हा बोललं म्हणजे हा आहे ना, प्रभु ने ना बोल दिया तो ना है ना। नाही म्हणजे नाही ना। ये इतना कॉन्ट्राडिक्शन क्यों, मतलब इतना वर खाली का गोष्टी आहेत? हाँ, कारण कारण वही तर्जिमा का प्रॉब्लम है, अनुवाद का प्रॉब्लम है। ह्या गोष्टी समजण्याच्या आहेत, अनुवादाच्या म्हणजे ह्या गोष्टी आहेत। लेकिन प्रभु ने पण प्रभूने कहा बोलले आहे, तू उस पत्थर के बीच में जाके क्या करना, त्या दगडाच्या मध्ये जाऊन तू, मैं तेरे को बिठाऊंगा मी तुला बसवेल, और मैं तुझे मी तुला हाथ से हातनी कवर करूंगा, मी कव्हर करेल, ताकि म्हणून जब मैं गुजरूंगा, जेव्हा मी जाईल, हेलो ध्यान दे रहे हो, इथे लक्ष द्या, जब मैं गुजरूंगा जेव्हा मी तिथून जाईल, तू तू मेरी माझ्या पीछे भाग को माझ्या मागील भागाच्या तू देखेगा, तू बघशील, मेरी भलाई को माझ्या भलाईला तू देखेगा। तू बघशील। एक सेकेंड, मुझे ध्यान दे रहे हो? इथे लक्ष द्या सर्वजण। थोड़ा जस्ट 5-10 मिनट। 5 मिनिटं तुम्ही इथे गोष्टीकडे लक्ष द्या। रानी सिस्टर को मैं देख सकता हूँ, मी सिस्टरांना बघू शकतो, लेकिन प्रभु कह रहा है परमेश्वर बोलत आहे, तू रानी की भलाई को देख। तू राणीच्या चांगल्या गोष्टीला बघ। कहाँ पे मिलेगा? कुठे मिळेल? प्रभु कह रहा है परमेश्वर बोलत आहे, तू मेरे पिछले भाग को देख, तू माझ्या मागच्या साईडला बघ। तेरी मुलाकात तुझी भेट मेरी भलाई से होगी। माझ्या चांगुलपणाने होईल। अरविंद आज तक किसी की भलाई देखी है? ब्रदर तुम्ही कधी कोणाची भलाई वो भी बघितली? सोच के देखो। मैं कहता हूँ अरविंद एक काम कर, सुबह मुरबाड जंक्शन में आके खड़े रहना, 7 और 8 के बीच में, ब्रदरला असं म्हणत आहे की तुम्ही मुरबाडला येऊन वहां से एक बस जाएगा तिथून एक बस जाईल, और बस की भलाई तू देखेगा। त्या बसची भलाई तू बघशील। वो बोलेगा पास्टर बराबर, बरोबर ना? बस देख सकते हैं बस आपण बघू शकतो, लेकिन बस की भलाई बसची भलाई देख सकते हैं क्या? ते बघू शकतो का? लेकिन प्रभु कह रहा है परमेश्वर बोलत तू आहे, जाके तू जाऊन उस चट्टान के बीच में त्या दगडाच्या मध्ये अपने आप को खड़ा रख। तू स्वतःला उभा कर। तू जब वहां पर खड़ा रहेगा, तू जेव्हा तिकडे उभे राहशील, चट्टान, प्रभु कुछ कह रहा है इसलिए सॉरी, आप चट्टान के बीच में जाके खड़ा करना। दगडाच्या मध्ये उभं राहणं। आप लोग कितने लोग चट्टान पर चढ़े हैं मुझे मालूम नहीं। किती लोक असे उंच दगडांवर चढलेले आहेत? मेरे कम उम्र में मैंने 2-3 बार कोशिश की है। पाळक साहेब 2-3 वेळा त्यांच्या चलना ही मुश्किल होता है, चालणं खूप कठीण होतं। फिर आप बैठोगे कैसे उसमें? तुम्ही बसणार कसे? हेलो, स्थिति अनुकूल नहीं है, परिस्थिती व्यवस्थित नाहीये। उस चट्टान के बीच में त्या दगडांच्या मध्ये बैठना बसणं आसान नहीं है। असंभव आहे। फिर भी प्रभु कह रहा है तरी पण परमेश्वर बोलत आहे, जाके बैठ लेना जाऊन बस, और मैं तुझे क्या करूंगा, कवर करूंगा। मी तुला लपवून घेईल। समझ रहे मेरी बात? तुम्ही समजत आहात का? कैसा परमेश्वर है। कसा परमेश्वर आहे। ये भी आकर वापस मत्ती के सुसमाचार 5वें अध्याय पर आके कहता है मत्तईच्या 5व्या अध्यायामध्ये परमेश्वर धर्म के प्रति, धर्माच्या विषयी, धर्मीकरण के प्रति, धार्मिकता विषयी जो लोग क्लेश सहते हैं जे कोणी क्लेश सहते, दुःख भोगत आहे, वो भाग्य है। ते धन्य आहे।
तो इस चट्टान पर बैठने के लिए कौन कह रहा है? त्या चट्टानावर बसण्यासाठी कोण बोलत आहे? कौन कह रहा है? कोण बोलत आहे? परमेश्वर कह रहा है। परमेश्वर बोलत हाँ, ये आहे. क्यों कह रहा है? कशासाठी बोलत और आहे? प्रभु को टाइम पास करने के लिए? परमेश्वराला ना 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 असं ना। नाही. अरे इस चट्टान के बीच पे बैठने पर भी, ह्या दगडांमध्ये बसण्यासाठी, इस क्लेश से तू गुजरते वक्त भी, या दुःखामधून जात असताना मैंने तुझे मी तुला कवर करके रखा है। मी तुला लपवून घेतला आहे. ये कवर करना शब्द मतलब आप ये सब मैं अभी छूने जाऊंगा ना, बहुत टाइम चले जाएगा। सादा सरल तरीके में बताओ तो, सोप्या भाषेमध्ये सांगू तर, जैसे जसं एक पंछी एक पक्षी अपने छोटे बच्चों को पंखों पर कवर करती है, जशी कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंख्याखाली घेते, इसके विरोध पर आने वाली बातों से कवर करके रखती है, जसं त्याला प्रत्येक संकटातून सांभाळून लेकिन ठेवते. सही मौका आने पर जेव्हा सरळ मोका येतो, अपने बच्चे को खोल के देती है ते आपल्या पंखांना काढून और टाकते. कहती है, आणि म्हणते जा जा जिंदगी जी ले। आणि जगा. उसी प्रकार त्याचप्रमाणे जिंदगी के विपरीत अनुभवों पर जेव्हा आपले दुःख प्रभु तुझे कष्टामध्ये, खड़ा रखवाते पर भी जेव्हा उभा करते, प्रभु कह रहा है, परमेश्वर बोलत, मैंने तुझे घेर लिया है, मी तुला घेरला तुझे आहे. चारों ओर से घेर लिया घेरून ठेवला है। है। ये मुसीबत, ये संकट, ये क्लेश, ये क्लेश, ये हे तकलीफ दुःख तुझे तुला हानि होने नहीं दूंगा, हानि होऊ देणार लेकिन नाही. एक समय आएगा, एक समय येईल, मैं गुजरूंगा, मी जेव्हा जाईन, मैं गुजरूंगा, जाईन, तुझे तुला मेरे पिछले भाग से मुलाकात होगी, माझ्या मागच्या तू तब मेरी भलाई को देखेगा, माझ्या भलाईला तू बघशील. मेरी भलाई को देखेगा, भलाईला तब तुझे एहसास होगा मैं तेरा परमेश्वर हूँ। तुझा परमेश्वर आहे. परमेश्वर की बहुमूल्यता परमेश्वराची उस बहुमूल्यता चट्टान के बाहर रख दिया तो त्याच्या दगडांच्या तू बाहेर समझ नहीं पाएगा, तू समजू नाही शकणार. लेकिन चट्टान के अंदर रखकर त्या दगडांमध्ये तेरे को ठेवून, घेरने के बाद तुला घेरल्यानंतर, समय आने पर, समय आल्यावर, समय देखकर समय बघून, अपने आप को प्रस्तुत करने वाला परमेश्वर आपल्याला स्वतःला प्रकट जब करणार, तेरे लिए आएगा, तुझ्यासाठी येईल. तू खुद कहेगा, तू स्वतः बोल, यहोवा भला है, यहोवा भला आहे. निश्चय निश्चय दुनिया के कोने कोने तक दुनियाच्या इसके अलावा त्याच्याशिवाय कोई और परमेश्वर नहीं है। व्यतिरिक्त कोणी परमेश्वर नाही. हाँ। समझ रहे मेरी बात? तुम्ही समजत आहात का? हमें हमारी चट्टान दिखाई देती है। आपल्याला फक्त दुःख ये आणि सब देखो, कष्ट मैं दिसतात. इतने से कागज में लिख के आया था, एवढ्या ह्याच्यावर लिहून इतना ही लिख के आया था, एवढंच लिहिलं होतं. कुछ नहीं लिया, सिर्फ 2 ही रेफरेंस लिया। दोनच रेफरन्स घेतले. परमेश्वर बात कर रहा है, परमेश्वर बोलत आहे. मुझे वो एहसास है। मला अनुभव होत आहे. तो तेरी हर चट्टान के बीच में तुझे जाकर बिठाने के बाद प्रभु तुझसे कह रहा है, क्या मालूम है? त्या दगडांच्या मध्ये तुला बसून परमेश्वर काय बोलत आहे? टाइम आने पर वेळ आल्यानंतर मैं आऊंगा, मी येईल, मैं कहूंगा, मी बोलेल. प्रभु कहा। प्रभू कहा. आमना सामना नहीं हुआ तो भी, परमेश्वराच्या आमने सामने नाही मेरे झालं. परमेश्वर का पिछला भाग दिख गया तो भी, परमेश्वराचा मागचा भाग दिसला मैं तरी परमेश्वर के विश्राम पर प्रवेश कर रहा हूँ। मी परमेश्वराच्या विश्रामच्या हो. ठिकाणी आराम करत आहे. मैं जब विश्राम पर प्रवेश करता हूँ, मी विश्रामामध्ये प्रवेश करत आहे. हो, कल तक जो कुछ मेरे लिए असंभव था, जे काय गोष्टी असंभव होत्या, जो कल तक मैं कितना मेहनत करने के बाद भी जो नहीं हो रहा था, कालपर्यंत जी मेहनत करत होते ते होत नाहीये. कल तक इतना प्रार्थना करने के बाद भी जो कुछ नहीं हो रहा था, इतक्यापर्यंत मी प्रेयर करत होतो ते नाही इतना होत आहे. सुसमाचार बांटने के बाद भी नहीं हो रहा था, सुसमाचार दिला तरी होत नाही. लेकिन क्योंकि तेरी मुलाकात परमेश्वर की भलाई के साथ हुई है तो आज परमेश्वराच्या भलाई बरोबर तुमची कुछ एरियाज पर, कोणी एरियावर, कुछ इलाकों पर, कोणी लाखोवर, कुछ जगहों पर काही जागेवर परमेश्वर का परमेश्वराचा विश्राम फैलने लगेगा। विश्राम फैलायला लागेल. समझ रहे हो मेरी बात? हे समजत आहात का तुम्ही? ये विश्राम फैल गया कैसे मालूम पड़ेगा? हा विश्राम फैलला हे कसं कळेल? नहीं, रहने दो, मैं वो नहीं ले रहा हूँ। प्रभु ने वो फिर जाएगा, मैं पिछला भाग दिखा दिया। मागील भाग दाखवला. ओ शके नहीं आने लगा। प्रभु कहता है, परमेश्वर बोलत आहे. प्रभु कहता है, परमेश्वर बोलत आहे, तेरी मुलाकात तुझी भेट मेरी भलाई के साथ होगी। म्हणजे चांगुलपणा. अरे हमें तो लगा कि प्रभु प्रभू आप AK-47 लेके आओगे। आप काहीतरी घेऊन येतात. अरे विरोधी इतना खड़ा है, विरोधी इतके उभे आहेत. कम से कम बड़ा मिसाइल उठना चाहिए। एवढा मोठा तोफ प्रभु तरी कहते हैं, उठला मुझे पाहिजे. मिसाइल की जरूरत नहीं है, मला तोफची गरज नाही. मेरी भलाई काफी है। तुझी भलाईच काफी. मेरी भलाई जब आएगी ना, माझी भलाई जेव्हा येईल ना, मेरे पिछले भाग को देखने से माझ्या मागील भागाला बघशील जो ना, भलाई वहां पर उतरेगी ना, जेव्हा भलाई उतरेल ना. रोमियो की पत्रिका ये कहता है, रोमीचं पत्र असं म्हणत आहे, शेखेनिया थोडोसिया, मेरी भलाई माझी भलाई क्या करेगी मालूम है? काय करेल माहितीये का?
मन फिराने के लिए कारण बन जाएगा। मन फिरवण्यासाठी कारण बनेल, किसके लिए? पश्चाताप बनण्याचं कारण बनेल। एग्जैक्टली पश्चाताप, पश्चाताप यस करण्याचं पश्चाताप, पश्चाताप बनने के लिए कारण बन जाएगा। पश्चाताप करण्यासाठी कारण बनेल। इसका मतलब समझ रहे हो? ह्याचा अर्थ समजत आहात का? मैं कहाँ छू रहा हूँ मालूम है? मी कुठं स्पर्श करत आहे माहिती आहे आज की ये प्रार्थना कौन से तट पर खड़ी है मालूम ही है? प्रार्थनाची कुठल्या स्थानावर उभी ये आहे वचन माहिती किस तट को छू रहा है समझ रहे हो? आहे? हे वचन कुठं जात आहे तुम्हाला कळत आहे? मानसिक इच्छाओं को मनुष्याच्या हितात जो हिच्यावर, परमेश्वर की इच्छा के विरोध पर खड़ी है, ज्या मन परमेश्वराच्या प्रभु इच्छेच्या कह रहा है, विरोधात उभे आहे, परमेश्वर उन बोलत आहे, इलाकों पर त्या इलाक्यात मेरी भलाई उतरेगी। माझी भलाई उतरेल, वो भलाई ती भलाई मानसिक इच्छाओं को मनुष्याची इच्छा परमेश्वर के लिए परमेश्वर एक राजनीति तैयार करने के लिए, मार्ग तयार करेल, ताकि म्हणून परमेश्वर के परमेश्वराच्या विश्राम पर कुछ लोग प्रवेश कर सके, एक विश्रामामध्ये काही लोकांना प्रवेश क्योंकि करेल. कारण परमेश्वर की योजना परमेश्वराची मनुष्य की मनुष्याच्या इच्छा से बड़ी है। त्याच्यापेक्षा निश्चय निश्चय करुणा और भलाई करुणा आणि भलाई हमारा पीछा करेगी, आपली मागे येईल. और हम देखेंगे पण पाहू अनेक लोग अनेक लोक आज तक आजपर्यंत इस इलाके पर, हा एरियामध्ये इस क्षेत्रीय दल पर ज्या मुरबाड- जो परमेश्वर के ज्या परमेश्वराच्या विश्राम पर प्रवेश नहीं कर सके, विश्राममध्ये प्रवेश परमेश्वर खुद परमेश्वर स्वतः अपनी आत्मा द्वारा आपल्या आत्म्याद्वारे न्योता देकर देवता देऊन आकर आकर अपनी कलीसिया के अंदर बिठाएगा। आपल्या मंडळीमध्ये आणून बसवेल. हेलो, एक और बात मेरे अंदर छू रहा है, मैं नील ले रहा हूँ आग, एक गोष्ट दासांच्या मनामध्ये बोलत आहे. क्योंकि अभी जो मैंने बोला मी जे काय बोललो हो मानसिक हित के तट पर बोला, तो मनुष्याच्या गोष्टींवर इससे हितावर जुड़ी हुई त्याच्या बरोबर एक आत्मिक तट है। आत्मिक गोष्ट पण आहे. वहां पर त्याच्यावर परमेश्वर परमेश्वर शांति के शांतीचे दूत को दूतांना पेश कर रहा है। पाठवणार आहे. आमेन. आप पूछोगे पास्टर, तुम्ही पिछला विचाराल, भाग देखकर इतनी भलाई, मागचा भाग बघून एवढी मोठी भलाई. अगर आप बाइबल पढ़ने वाले हो तो तुम्ही जर बायबल वाचणारे वचन वाचणारे असाल तर ये पिछला भाग क्या है मैं मागचं- जस्ट छू देता हूँ। हे फक्त मी थोडक्यात सांगत आहे तुम्हाला. मैंने शुरुआत की थी मी सुरुवात केली परमेश्वर का मार्ग, परमेश्वराचा मार्ग यीशु। येशू. मैं अभी आके रुका हूँ। मी आता इथे येऊन उभं परमेश्वर का पिछला भाग, परमेश्वराचा मागचा भाग, परमेश्वर की भलाई। परमेश्वराची भलाई. परमेश्वर के पिछले भाग पर कौन है? परमेश्वराच्या मागच्या भागाच्या विषयी क्योंकि मनुष्य तो नहीं देख सकता, मनुष्य तर नाही बघू शकत. लेकिन एहेस्केल का किताब ये कहता है एस्केलाचं पुस्तक असं बोलत आहे, परमेश्वर को 4 चेहरे हैं, परमेश्वराला चेहरे 4 चेहरे हैं। 4 तोंड आहेत. एस्केल की किताब पहले वे अध्याय पर लिखा है, लेना मत, नहीं ले रहे, रेफरेंस नहीं ले रहे, आपको चाहिए पढ़ लेना, नहीं तो इसके बाद आके पूछ लेना। एस्केल की किताब पर ऐसा लिखा है, पहले अध्याय पर लिखा है परमेश्वर के 4 चेहरों के बारे में बताते वक्त 3 चेहरा मैं नहीं छू रहा हूँ, चौथा एक चेहरा है परमेश्वर का, चौथा एक चेहरा आहे, वो एक मनुष्य का चेहरा है। तो मनुष्याचा चेहरा आहे. आप मुझे बताओ तुम्ही मला सांगा वो मनुष्य का चेहरा कौन होगा? तो मनुष्याचा चेहरा कोण असेल? कौन होगा? कोण असेल? यीशु। येशू ख्रिस्त. तो मूसा को चट्टान में बिठाकर मोशेला त्या परमेश्वर की भलाई दिखाने के लिए परमेश्वराची भलाई दाखवणं, प्रभु ने जब वहां पर बिठाया, परमेश्वराने तिथे बसवलं. प्रभु कह रहा है परमेश्वर बोलत आहे, देख बघ मेरे मुखों को तो तू देख कर खड़ा नहीं रह पाएगा, माझ्या चेहऱ्याला बघून तू उभा नाही राहू शकत, लेकिन पण मेरी भलाई की श्रेष्ठता ये है माझी भलाईची जी मोठेपण आहे ताकि लोग मुझे देख सके। मला बघू शकेल. इसके लिए त्याच्यासाठी सबसे पहले त्याच्या पहिले मेरी भलाई, माझी भलाई, लोग लोक पश्चाताप, पश्चाताप परमेश्वर के मार्ग पर परमेश्वराच्या हाँ मार्गावर पे हाँ मिला सके। हाच्या हा मध्ये मिळवलं इसके पाहिजे. लिए म्हणून उनकी मुलाकात त्याची भेट मेरे पुत्र माझे पुत्र यीशु से होगी। येशू ख्रिस्ता बरोबर होईल. ओह जीसस, ये भेद परमेश्वर ने मुझे प्रकट करके दिया, इसलिए मैं आपको बांट रहा हूँ। दासांना हा भेद परमेश्वराने प्रगट केला म्हणून तुमच्या बरोबर ते वाटत आहे. हाँ यो सीधा बैल का चेहरा दिखा दिया ना, सरळ जर गायीचा चेहरा दाखवून दिला ना, यहाँ से महाराष्ट्र छोड़कर बाहर जाके निकलोगे। महाराष्ट्र सोडून पळून जातात. उकाव का दर्शन दिखा दिया ना, जर गरुडाचा जर तुम्हाला चेहरा उकाव का दाखवला, चेहरा दिखा दिया ना, जर गरुडाचा चेहरा दाखवला ना, प्रॉब्लम हो जाएगा। खूप प्रॉब्लेम होईल. शेर का चेहरा दिखा दिया ना, वाघाचा जर चेहरा दाखवला ना, तो सिंहाचा, खड़ा नहीं रह पाएगा। उभा नाही राहू शकत तुम्ही. लेकिन पण तू तुम्ही
मिट्टी का बना है, तू मातीचे बनलेले आहात. मनुष्य के पुत्र मनुष्य के पुत्र जड़धारी है, जडधारी म्हणजे शारीरिक आहेत, मिट्टी के बने हैं. मातीने बनलेले आहेत. इसलिए म्हणून तेरी अवस्था से तुझ्या अवस्थेमध्ये तुझसे जो लेन देन कर सकता है, तुझ्या सांगते लेन उसके अनुसार त्याच्याच अनुसार तुझसे मुलाकात करने के लिए तुझ्या सांगते भेट घेण्यासाठी मैं मी मनुष्य रूप पर मनुष्याच्या रूपामध्ये अपने पुत्र यीशु को पेश करता माझ्या हूँ. पुत्राला येशू ख्रिस्ताला पाठव. अगर उससे तेरी सही मुलाकात हो गई जर तो, त्याच्याबरोबर तुमची सरळ भेट अगर झाली उससे असेल, तेरी सही मुलाकात हो गई तो तुझ्याबरोबर तुमची सरळ भेट झाली तेरे असेल, जीवन के गतियों पर, तुझ्या जीवनाच्या तेरे गतीमध्ये विरोध पर खड़ी हुई तुझ्या विरोधामध्ये उभं राहून सारे पारंपरिक वेदियां, सगळे पारंपरिक वेदिया, सारे अंधकार की वेदियां, सर्व अंधकारच्या शक्त्या वो टूटने लगेंगे. उठायला लागतात. क्योंकि कारण वचन कहता है वचन बोलता, यीशु के शरीर पर येशू ख्रिस्ताच्या परमेश्वर की परमेश्वराची सारा गुण सर्व गुण देह रूपी होकर देह रूपी होऊन वास करता है. वास करत होती. इसके साथ जब तू मुलाकात करता है, त्याच्याबरोबर तुम्ही भेट ये घेता. गुण हे गुण तेरे द्वारा तुझ्याद्वारे तेरे लिए तुझ्यासाठी व्यापार करने लगता है. व्यवहार करायला लागतो. इसलिए प्रिय भाइयों, प्रिय भाऊ लोक, बहनों, बहिणींनो, मसीह के नाम पर येशू ख्रिस्ताच्या जो नावामध्ये सुन रहे जे हैं, ऐकत आहे, मेरी आपसे अनुरोध है, मला तुम्हाला विनंती आहे, परमेश्वर के मार्गों के लिए परमेश्वराच्या मार्गासाठी अपने मार्गों को आपल्या मार्गांना तैयार करे, सरळ करा, ताकि तुम जान सको तर तुम्ही जाणून तुम्हें शकाल. जिसने बुलाया ज्याने तुम्हाला उसकी बोलावलंय, श्रेष्ठता की योजना श्रेष्ठतेची तुम योजना ग्रहण कर सको, तुम्ही मागू शकाल. ताकि तर म्हणून तेरे जिंदगी के तुमच्या जीवनामध्ये चट्टानों में दगडांमध्ये अनुभवों पर अनुभव होण्यावर यहोवा भला है, यहोवा चांगला ये आहे सच में, हे समजण्यासाठी सच में सत्य म्हणून ये मैंने चक कर देखा है. ते तुम्ही चाखून बघता, तू कह सके, ते बोलू शकाल. ये तू जाने के बाद भी तुम्ही जाऊन देखील पण इसका स्वाद ह्याचा स्वाद एक पीढ़ी अनुभव करेगी. तुमचा वंश अनुभव करेल. काना की शादी में कानाच्या लग्नामध्ये जब दाख मधु खत्म हो गया, जेव्हा द्राक्ष रस संपला, यीशु पानी को दाख मधु बनाया. येशू पाण्याला दाख रस बनवला. मैं जितना मेरे परमेश्वर को जानने लग रहा हूँ, जेवढं दासांना मैं just- परमेश्वराचं समजण्याचं जे चालू होत आहे, मुझे लगता है उसके बाद प्रभु वहां से निकल गए होंगे. परमेश्वर तिथून निघून गेले असं लेकिन वाटत इसका मतलब ये नहीं, आहे. ह्याचा अर्थ असा नाहीये यीशु के जाने के बाद येशूच्या गेल्यानंतर कितने लोग जो भी उस शादी पर आए, जेवढे लोक त्या लग्नामध्ये आले, उन्होंने शिकायत किया होगा, त्यांनी काय हे केली, शिकायत केली असेल, दाख मधु नहीं है. दाख मधू नाहीये. ना. नाही, एक बार खोल दिया तो एकदा खोललं तर परमेश्वर की योजना, परमेश्वराची योजना परमेश्वर के चुने गए लोगों के जरिए निवडलेल्या लोकांबरोबर परमेश्वर बहाने लगेगा. व्हायला लागेल. इसलिए म्हणून प्रिय अजीजों, आज माझ्या प्रिय जनांनो, मसीही प्रेम पर खड़े होकर, ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये उभं राहून, एक मसीही भाई होने के नाते ख्रिस्तामध्ये भाव असण्याच्या नात्याने परमेश्वर के मार्ग को ढूंढ, परमेश्वराच्या मार्गाला शोधा. मार्ग को ढूंढ. शोधा, शॉर्टकट मत ढूंढ, शॉर्टकट नाही, मार्ग को ढूंढ. त्याच्या मार्गाला शोधा. हर कोने पर हर एक कोण्यामध्ये तू जिस रास्ते पर चल रहा है, तुझ्या मार्गाने चालशील, वो सही है दिखाने के लिए. ते बरोबर आहे ते दाखवण्यासाठी. पास्टर आए या ना आए, पास्टर येऊ या नाही येऊ, विश्वासी आए ना आए, विश्वासी येऊ ना येऊ, तेरे को उस चट्टान पर बिठाकर संभालने वाला परमेश्वर आएगा त्या तेरे लिए. दगडावर बसून सांभाळणारा परमेश्वर क्योंकि तुमच्या बोल बरोबर कर आहे. पीछे हटने वाला परमेश्वर एक मनुष्य बोलून नहीं, कधी मागं फिरणारा परमेश्वर आहे, मनुष्य नाही. वो अपने वचन से ते आपल्या वचनाने सारे धरती को आपल्या पूर्ण अपनी धरतीला, मूर्ति पर आपल्या मुठ्ठीवर ले चलने वाला है. तो घेऊन चालणारा वो परमेश्वर तुझे आहे. कितना देख. तो तुम्हाला कितीपर्यंत इस सांभाळेल. वचन से या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपको आशीष करे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. आमीन. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. ये प्रभु की कृपा है, वास्तव में परमेश्वर की आत्मा परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे की परमेश्वराचा आत्मा लगातार हमसे बात कर रहा है. निरंतर आपल्या संगती बोलत आहे. Praise the Lord. ये पृथ्वी पर हम वास्तव में त्या धरतीवर राहत असताना विशेष एक विशेष विशेषता में रहने वाला जन है. आपण एक विशेष लोक आहोत. ये समझने वाला एक ही चीज है. हे एकच समजणारी गोष्ट आहे. हम प्रभु वचन में हम पढ़ते हैं परमेश्वराच्या वचनामध्ये आपण वाचत प्रभु का आहोत सानिध्य. परमेश्वराची उपस्थिती. प्रभु का सानिध्य रहने के कारण हम समझ सकते हैं वास्तव में इस पृथ्वी पर हम विशेष जन हैं. परमेश्वराची उपस्थिती आपल्या संगती असताना, या धरतीवर राहत असताना आपण एक विशेष लोक आहोत, ऐसा लिखा है. असं लिहिलेलं आहे. हम जो पढ़ा जो निर्गमन में 33 अध्याय 16 वाक्य में ये बात लिखा गया है. निर्गमनच्या पुस्तकामध्ये 33 अध्यायाचं 13 ते 20 आपण हे उस जाणलं आहे. विशेषता आप
जानने का, ते विशेषतः तुम्ही जाणले आज पाहिजे. स्वयं समझने का. तू स्वतः समजलं ये पाहिजे. पृथ्वी पर मैं जिस गांव में रहता हूँ, ज्या पृथ्वीमध्ये आपण ज्या उस गावामध्ये गांव राहतो, में रहने वाले लोगों से मैं विशेषता हूँ. त्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांपैकी मी विशेष आहे. उसका कारण त्याचं कारण एक आहे, मैं परमेश्वर के सानिध्य को लेके चलने वाला हूँ. कारण मी परमेश्वराची उपस्थिती संगती घेऊन चालणारा व्यक्ती Praise आहे. the Lord. हालेलुया. हालेलुया. हम प्रभु का सानिध्य हमारे साथ है करके कैसे पता चलेगा? परमेश्वराची उपस्थिती आपल्या संगती हे कसं समजणार? बोले बोलते हैं हमेशा तकलीफ होता है, हमेशा प्रॉब्लम होते हैं, परेशानी होते हैं, फिर कैसे बोलेगा प्रभु का सानिध्य हमारे साथ है? काही जण असं बोलतात, दुःख कष्ट क्लेश होत राहतं, मी कसं समजणार परमेश्वराची उपस्थिती माझ्या संगती ये आहे? बात गिदयोन भी बोला था. हे गोष्ट गिदियोन पण बोलला आहे. गिदयोन को परमेश्वर ने बोला, गिदियोनला परमेश्वर बोल, ये पराक्रमशाली है, हे युद्धकारी लोक, प्रभु तेरे साथ है. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. वो सवाल किया, त्यांनी प्रश्न केला, अगर प्रभु हमारे साथ है, जर परमेश्वर आपल्या बरोबर फिर आहे, सारी प्रॉब्लम हमारे जीवन में क्यों? या सर्व गोष्टी मग आपल्या संगती का? इसका मतलब ये नहीं है ह्याचा अर्थ असा आहे, प्रभु का सानिध्य में रहने वालों को तकलीफ नहीं है. परमेश्वराच्या उपस्थितीत राहणाऱ्या लोकांना प्रभु का त्रास नाही. सानिध्य में रहने वालों को वास्तव में रोग नहीं है. परमेश्वराच्या सानिध्यात राहणाऱ्या प्रभु का सानिध्य में रहने वालों को वास्तव में कोई परेशानी नहीं है, ये मत समझना. प्रॉब्लेम काय दुःख कष्ट नसणार असं नाहीये. आमीन. गड्ढे में गिर के पड़ा रहने के बाद भी याकूब में वास्तव में जोसेफ ने ये बोला, उधर लिखा गया है, उस गड्ढा में भी हमें यहोवा था. योसेफ ज्यावेळेस खड्ड्यामध्ये पडून होता त्यावेळेस देखील त्याने म्हटलं की यहोवा परमेश्वर आहे. पोतीफर के घर में वास्तव में गुलामी के बंधन में रहने के बाद पोतीफर का पत्नी उसके ऊपर वास्तव में नजर डालने के भी हमें जोसेफ के बारे में लिखा गया है, उस समय भी जोसेफ हमें यहोवा जोसेफ के साथ था. पोतीफरच्या घरामध्ये राहत असताना त्याच्या पत्नीने त्याच्यावर चुकीचं करत असताना देखील तो बोला की यहोवा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. जोसेफ पोतीफर का पत्नी को वास्तव में उसकी इच्छा के अनुसार ना जीने के कारण, प्रेज़ द लॉर्ड, अपने शरीर को ना छोड़ने के कारण हमें, प्रेज़ द लॉर्ड, हमें जेल में रहने के वक्त भी उधर लिखा गया है, उस जेल में भी हमें यहोवा था मेरे साथ. योसेफा बरोबर त्या पोतीफरच्या पत्नीने चुकीचं न करण्यास त्याला जेलमध्ये टाकण्यास आम्हाला देखील योसेफ म्हणाले की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. यहोवा का सानिध्य, परमेश्वर का सानिध्य, प्रेज़ द लॉर्ड, परमेश्वराची हमारा उपस्थिती. साथ है करके फिर पहचान कौन सी है? ते आपल्या संगती आहे याची ओळख काय आहे? कष्ट का पहचान नहीं, दुःखाची ओळख नाही, रोग का पहचान नहीं, रोगाची गोष्ट नाही, उसका पहचान एक ही बातों पर है, त्याची ओळख एकच आहे. हम उसका वचन के अनुसार जी के त्याच्या वचनाच्या अनुसार उस जगून पवित्रता से जीते हैं, त्या शुद्धताईमध्ये जगत, तभी हम बोल सकता है तेव्हा आपण बोलू शकतो, यस प्रभु मेरे साथ है. हा परमेश्वर आपको माझा. मालूम है प्रभु का, मैंने उस भजन संगीत सॉरी नीति वचन, प्रेज़ द लॉर्ड, नीतिसूत्र उसकी 16 अध्याय में 16 ऐसा अध्यायामध्ये परमेश्वर के सानिध्य में रहने वालों को बहुत बड़ा धैर्य है, ऐसा लिखा है. परमेश्वराच्या किधर है? थोड़ा ढूंढो. उपस्थितीमध्ये राहत असताना मेरा से त्यांना धैर्य मिळतं. 16 अध्याय में 16 नीति वचन कौन सी वाक्य है? 24 इसे 24 16:24 है नहीं 14:24 नहीं. हाँ 26 हैं 14:26 14:26 या 14:26 हाँ. यहोवा के भय मानने वालों को यहोवा का भय मानने वालों को हाँ दृढ़ भरोसा होता है. Praise the Lord, उधर लिखे हिंदी परिभाषा एक्चुअली दृढ़ भरोसा होता है. भरोसा लिखे, भरोसा. Praise the Lord. परमेश्वराचा भय मानणाऱ्या उसका लोकांनी ओरिजिनल ट्रांसलेशन उसका बड़ा धैर्य है, ऐसा लिखा. त्याच्याबरोबर खूप मल्याळम याचं आहे ना? धैर्य आहे. दृढ़ धैर्य. Praise the दृढ Lord. म्हणजे मोठा विश्वस्त होऊन पुढे चालणं. हालेलुया. जो परमेश्वर की भक्ति में प्रभु की राहों पर चलने वालों को वास्तव में बहुत बड़ा धैर्य है. जे परमेश्वराचे भक्त जण आहेत त्यांना खूप मोठं धैर्य मिळतं. हालेलुया. आपको मालूम है, प्रेज़ द लॉर्ड, ये नकली क्या बोलते हैं, एक बार क्या हुआ मालूम है, मैं एक्चुअली आ रहा था, प्रभूचे दास येत होते त्यावेळेस मेरा जो दोस्त है त्यांचे मित्र जे आहेत उन्होंने रात का अंधेरा में रात्रीच्या अंधारामध्ये ये कोल्टार देखा, टार जो रोड में डालने वाला टार, कोल्टार. ते टायर रिपेअर करणारे लोक, टायर नहीं, वो टायर नहीं, टार कोल्टार, डांबर, हाँ डांबर.
हमारा गांव में बहुत सारे डांबर रोड बनाने के लिए वास्तव में ड्रम में ऐसा ये रखा था। भरपूर असे रोड बनवण्यासाठी ठेवलेला डांबर भरून तो ठेवलं क्या होतं. हुआ मालूम है, वो थोड़ा सा धूप गिरा था इसलिए थोड़ा सा पिघल गया था। थोडं ऊन पडल्यामुळे ते वितळलं. मेरे दोस्त ने चलो उन्होंने क्या किया, उन्होंने हाथ में पानी ऐसा करके उसके एक सांप के रूप में बना के चलो रख दिया। त्यांनी काय केलं, हाताला पाणी लावून सापाचा आकार रात का अंधेरा था, रात्रीचा अंधार होता. उसका मालूम है उस रास्ते से आने वाला है। त्यांना माहित होतं की दास ते रस्ते मैं जैसा आया जसे ते आले वो सांप करके मैं भागने त्या लगा। सापांना बघून ते घाबरले. आमीन। प्रभु का भक्ति में रहने वाला व्यक्ति ऐसी अवस्था में है। परमेश्वराच्या भक्तामध्ये राहणारी लोक पर प्रभु की भक्त है जर परमेश्वराचे भक्त आहेत वो ऐसी चीजों से नहीं डरेगा। अशा गोष्टींना नाही घाबरणार. लॉर्ड Praise the Lord. चाहे कुछ भी हो काय पण होऊ दे, उसके एक विश्वास है, त्याला एक विश्वास आहे, हाँ मैं मेरा साथ मेरा परमेश्वर है। माझा परमेश्वर माझ्या बरोबर मैं आहे. छोटी सी एग्जाम्पल को और आपको बताना मी अजून चाहूंगा। एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. हाँ मैं प्रेज लॉर्ड, हमारा ट्रस्ट वास्तव में प्रेज लॉर्ड थोड़ा सा चेंज रिपोर्ट चैरिटी कमीशन से लेके आने के लिए था। आपले ट्रस्ट चेंज करून एक चॅरिटेबल कडून आपल्याला रिपोर्ट आणायचा हमारा होता. ट्रस्ट का प्रेज लॉर्ड मैक्सिमम 6 जन एक साथ हो गया आपल्या ट्रस्टचे जे 6 जण आहेत ते एकत्र झाले एकदम और एक बोल संघ. रहा है आणि ते बोलत आहे हम कदापि पास्टर बोस को हमें साइन नहीं करेंगे, आम्ही कथा आपण पास्टर बॉसला साइन नाही देणार. हम एक साथ रहेंगे। आम्ही एक संगती राहू. जब तक हमें कलीसिया के अंदर नहीं लेगा आम्हाला जोपर्यंत मंडळीत घेत नाही हम वास्तव में इसके ऊपर साइन नहीं करेंगे। त्याच्यावर आम्ही साइन नाही करणार. वास्तव में साइन नहीं किया तो वास्तव में हमारा ट्रस्ट बंद हो गया। त्यांनी साइन नाही केली तर ट्रस्ट बंद होईल. प्रेज द लॉर्ड, ये सच्ची बात है। हे खरी गोष्ट आहे. परंतु परंतु मैंने उस व्यक्ति को बोला, त्या व्यक्तीला अब उल्लू का पट्टो, प्रेज द लॉर्ड, तुमको यही एक सबूत होगा। हे एक गोष्ट तुमच्यासाठी असेल. तेरे साथ 6 जन का हाथ है, तुमच्या बरोबर 6 जणांचा हात आहे. मेरे साथ हाथ का बनाया परमेश्वर है। या हातांना बनवणारा परमेश्वराचा वो हात तू माझ्या डोक्यावर देखेगा. आहे. आणि तू ते पाहशील. कुछ भी कर मेरे खिलाफ। तू काही पण कर. आमीन। चैरिटी कमीशन मुझे बुलाया, चॅरिटी कमिशनरनं दासांना बोलवलं. आपके ये 6 जन वास्तव में साइन नहीं किया, ते 6 जणांनी जर साइन नाही केली आपका तर ट्रस्ट हमको बंद करना पड़ेगा, ट्रस्ट तुम्हाला बंद आपका करावं चर्च लागेल. को बंद करना पड़ेगा। तुम्हाला चर्चला बंद करावे लागेल. मैंने उसको बोला, त्यांना ते बोलले, सर सर उनको कम से कम बुला को तो पूछो। त्यांना बोलून तरी विचारा. मैं बुलाऊं उनको? मी त्यांना बोलू का? मैं बुलाओ। बोलवा. आप आपको रजिस्टर करके चिट्ठी भेजने के लिए पैसा हमें डालेगा? एक पत्र लेटर लिहून त्यांच्याकडे पाठवायचं का? डालूंगा। टाकू. 6 जन को भी चैरिटी कमीशन चिट्ठी लिखा, पैसा आके मुझे मिलो। या असं पत्र लिहून त्यांना पाठवलं की तुम्ही येऊन भेटा. आया नहीं, आले नाही. पत्र मिला उसको, पत्र मिळालं त्यांना. गया नहीं कोई भी। आलं नाही कोणी. दोबारा बार भी भेजा, दुसऱ्यांदा पण पाठवलं. तीसरा बार भी भेजा, तिसऱ्यांदा पण पाठवलं. कोई गया नहीं। कोणी गेलं नाही. चौथा बार मैं जब गया, चौथ्या वेळेस दास गेले. मेरे को बोला त्यांनी सांगितलं तुम्हारा ट्रस्ट सब अप टू डेट है? तुमचं ट्रस्ट एकदम अपडेट केलेलं Yes, sir. आहे. हो. उसका हर साल का हिसाब सब कुछ सही है? त्याचा हिशोब सर्व काही बरोबर आहे. यस सर। हो. ठीक है, मुझे कॉपी दो। मला एक कॉपी दे. मैं उस साल का वास्तव में हमारे हिसाब का हमारा जो हमारा हिसाब है उसका सबका हमें कॉपी जाके दिखाया। ह्या ज्या वर्षाची सगळं काय हे होतं ते पास्टरने त्यांना दाखवलं. वो बोला ते बोलले तुमको मालूम है तुम कितना बड़ा प्रॉब्लम में थे? तुम्ही माहिती आहे का तुम्ही किती मोठ्या ये प्रॉब्लेम 6 जन एक साथ होने के कारण हे 6 जण एकत्र होण्याच्या कारण तुम्हारा ट्रस्ट बंद हो सकता था। तुमचं ट्रस्ट बंद होऊ शकतं. मैं असतं. कुछ नहीं कर सकता तुम्हारे मी लिए, तुमच्यासाठी काय नाही उसका करू कारण वो लोग हैं, शकत. ते कारण ते आहेत. परंतु मैंने ये देखा है मी पाहिलं तुम्हारा ट्रस्ट तुमचं ट्रस्ट सच्चाई सत्यतामध्ये अनुसार तूने त्याच्यानुसार अप टू डेट किया है, सगळ्या गोष्टी ठेवल्या. इसलिए उनको कैंसिल करवा के त्यांना कॅन्सल करून तू आमंत्रण देने वाला तुम्ही बोलवणाऱ्या उस व्यक्ति का नाम त्या लोकांची नावं मैं लिख के मी लिहून तुमको ग्रांड करके देता मी तुम्हाला स्टॅम्प करून देणार. हूँ। चलो, अगर आप सच्चाई से है, तुम्ही जर सत्याने आहात, अगर आप कलीसिया के लिए 100 रुपये आ रहे, जर तुम्ही मंडळीसाठी 100 आप 25 रुपये खर्चा करेगा, 25 रुपये खर्च करता, 75 रुपये अपना अकाउंट में डालेगा, 75 रुपये खिशात घालतात, परमेश्वर तेरा साथ नहीं रहेगा, परमेश्वर तुमच्या बरोबर राहणार नहीं रहेगा। नाही राहणार. चलो, परंतु उस दिन मुझे पता चला तेव्हा मला कळालं परमेश्वर मेरे साथ है। माझ्या बरोबर परमेश्वर आहे. उनको सबको पता चला, त्यांना सर्वांना जो माहिती- 6 जन है ना ते 6 जण आहेत उनको ना, सबको पता चला त्यांना सर्वांना माहिती पडलं. परमेश्वर इस व्यक्ति का साथ। परमेश्वर ह्या व्यक्तींबरोबर आहे.
आमेन, प्रेज द लॉर्ड। उसको बहुत धैर्य है ऐसे लिखा है। म्हणून इथं लिहिलंय त्याच्याबरोबर खूप धैर्य आहे। क्यों डरने का? आपण का घाबरायचं? इसलिए आप सोचने का, म्हणून आपण प्रभु विचार के करायचा। सानिध्य का मतलब क्या है? परमेश्वराची उपस्थितीचा अर्थ काय? प्रेज द लॉर्ड। प्रभु की चेहरा नहीं देख सकते, उसके पीछे भाग देखे करके, लेकिन उसका मतलब क्या है? त्याच्या समोरचा चेहरा नाही तर पाठीमागच्या गोष्ट त्या बघू शकते, याचा अर्थ काय? प्रेज द लॉर्ड। प्रभु का पीछे भाग भी देखने तो प्रभु का आगे भाग भी देखने के लिए मुश्किल। प्रभु बोले तो पीछे भाग, पर पीछे भाग में बात तो परमेश्वर बोले तो क्या है? परमेश्वर बोलणं म्हणजे काय? सारी भलाई, सर्व भलाई, सारी उत्तम चीज सर्व चांगल्या गोष्टी हमें हमारी स्वर्गीय पिता से, प्रकाशों के पिता से आते करके लिखा है। स्वर्गीय परमेश्वराकडून स्वर्गीय गोष्टी उतरतात हे आपण लिहिलेलं आहे, बघितलं आहे। प्रेज द लॉर्ड। ये सब कुछ वास्तव में प्रतिबिंबित किया है। ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत। कोलोसिन पत्री पहला अध्याय 15, 16, 17, 18 वाक्य के अनुसार कोलोसींचं पत्र त्याच्या 15 अध्याय 17 वचनामध्ये लिहिलेलं आहे। यीशु मसीह में, येशू मसीहने वो बोला ना, प्रेज द लॉर्ड, पत्थर के बीच में मैं खड़ा होऊंगा। ते बोलले ना, तुम खड़ा होने का। ते उभं राहायचे। आमेन। वो पत्थर वास्तव में यीशु मसीह है। तो येशू ख्रिस्त आहे। उस यीशु मसीह के द्वारा, येशू ख्रिस्ताच्या द्वारे अदृश्य परमेश्वर के तेजस आप वास्तव में यीशु मसीह में देख सकता है। येशू अदृश्य परमेश्वराचं प्रतिबिंब तुम्ही येशू ख्रिस्तात बघू वो शकता। तेजस वास्तव में ते प्रकाशन तुम्ही आप सुनने वाला परमेश्वर को वचन की प्रकाशन है। ते ऐकणारे तुम्ही वचनाद्वारे ते प्रकाशन तुम्ही बघू शकता। उस आत्मा से सुनेगा, त्या आत्म्याद्वारे ऐकताल, आपकी जिंदगी पूरा चेंज होना शुरू हो जाएगा। तुमचं जीवन बदलू लागेल। हम अपना को प्रभु का हाथ में समर्पण आपण परमेश्वराच्या हातात सोपवलं। ओ री बाबा नगा शब्द नदी गा बाबा री बल पौड़ा बार गन बचगतिया। आमेन। धन्यवाद, 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 धन्यवाद। रे बाबा नगा दिरा गन गधी बर बर बरी बल पौड़ा बार गन बल शब्द नार गन बचगतिया। हे सब शक्तिमान परमेश्वर हमारा प्यारे खुदा, आज सुना इस वचन के हम धन्यवाद करते हैं परमेश्वर पे। चलो हमें नवदास के द्वारा परमेश्वर की जन से तूने बातें की, इस बातों का धन्यवाद करते परमेश्वर। आमेन, 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 आमेन। आपका सानिध्य हमारे साथ चलने के लिए, आप खरीदते परमेश्वर, आपकी राहों पर हम चलने के लिए विशेष तो कृपा करने के लिए प्रार्थना करते हैं प्रभु। आपका हाथ में समर्पण करते परमेश्वर। हमें सुना हमारे एक वचन हर एक व्यक्ति जीवन में लागू होने के लिए हम प्रार्थना करते हैं प्रभु। आप कृपा कर, दया कर प्रभु, आप सहारा करना, आशीष करना, आपका नाम के महिमा करके आकर जीने के लिए हमें सहारा कर दीजिए परमेश्वर। आपका हाथ में समर्पण करते प्रभु। सारी आदर में मौका दे रहे प्रभु, यीशु मसीह के नाम से मां सुनगन स्वर्ग पिता, आमेन।